ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिधि नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारि निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आजच्या कार्यक्रमात। आपण 6वा अध्याय बघतोय। 6व्या अध्यायाचं शीर्षक सांगणार ध्यान साधारण कोणावर तरी करतात नाही, मग कोणावर ध्यान योग? ईश्वरावर। आपण गेल्या चर्चेतील काही मुद्दे बघूया। तर श्लोक क्रमांक 10 ते श्लोक क्रमांक 32 यामध्ये आपण मागच्या वेळेस तो जो विभाग होता त्यामध्ये म्हटलं की साधारण याच्यामध्ये योग मार्गातील मूलभूत काय पद्धती आहेत, काही पूर्व अटी आहेत, कसं बसावं, कसं बघावं यावर आपण चर्चा केली होती। कोणाला आठवतात एक दोन काही गोष्टी याच्यातल्या? एकांत, ओके। शुचौ देशे प्रतिष्ठाप्य, पहिली गोष्ट आहे एक शुद्ध ठिकाणी बसायचं आहे। सो अशुद्ध ठिकाण असेल जिथे आपण काही चुकीचे विचार येतात मनामध्ये किंवा वातावरण जर दूषित असेल तर दॅट इज द फर्स्ट क्वालिफिकेशन, शुचौ देशे प्रतिष्ठा। त्याच्यानंतर मग अजून एखादं म्हणतात की माताजी म्हणतात की एकदम असं न अति नीचम, ना ती खूप खाली पण नाही बसायचं, खूप वर नाही बसायचं। आणि समकाय ग्रीव शिरम, शिर ग्रीव आणि काया ही अशी सरळ पाहिजे, पाठीचा कणा स्ट्रेट पाहिजे। आणि दृष्टीबद्दल येस, नाकाच्या अग्रभागावर ध्यान पाहिजे आणि बारीक डोळे। ऍक्च्युली तुम्ही इथे केले की तो आपोआप बारीक होईल आणि म्हणून चायनीज लोक योग मार्गामध्ये पुढे जातात। सो ध्यान योग या पद्धतीद्वारे शेवटचं ध्येय, अंतिम उद्देश काय आहे बघा। मी श्लोक नंबर पण दिलाय बघा, तुम्ही पण बघू शकता। मत संस्थानम अधिगच्छति, भगवतधामाची प्राप्ती। तर हे सगळं मागच्या वेळेस आपण चर्चा केली होती की एक रस्ता असतो आणि एक ध्येय असतं। तर ध्यान योग, कर्म योग, ज्ञान योग हे रस्ते आहेत वेगवेगळे परमेश्वराच्या प्राप्तीसाठी। मग यावर पण आपण चर्चा केली होती, अति सर्वत्र वर्जयेत। का बरं हे गरजेचं आहे अति सर्वत्र वर्जयेत? एक आपण व्हिडिओ बघितला होता जो सगळ्यांना आवडला होता, पण आता सगळ्यांना विसरले। हो, तर तो आपला घेत चाललाय आणि जे घेतोय पण हातात जे आहे त्याचं काय नाही घेऊ शकत नाही, तर ते खाली पडतंय। सो मराठीमध्ये एक शब्द आहे आधाशीपणा, नाही तर तो आधाशीपणा होतो साधारणपणे आपल्याकडून। तर एक खूप महत्वाची एक जी पूर्व अट आहे योग मार्गाची ती म्हणजे आधाशीपणा हा आपल्यासाठी नुकसानकारक ठरेल। तर सम सम सम, तर युक्त आहार, युक्त विहार, युक्त चेष्टा मागच्या वेळेस आपण बघितलं। मनाची अपेक्षित परिस्थिती काय आहे योग मार्गासाठी? संयम अचूक आहे उत्तर, पण योग्य नाहीये। स्थिर, अस्थिर योग्य म्हणजे काय माहिती आहे? मागच्या वेळेस मी काही उदाहरणं दाखवली होती। स्थिर मनासाठी एक उदाहरण दाखवलं होतं मेणबत्तीचं। तर श्रीकृष्णांचं उदाहरण आहे आणि माझं उदाहरण एका तळ्याचं होतं। पाणी असं एकदम छान तळ होतं ते माझं उदाहरण होतं आणि श्रीकृष्णांचं उदाहरण एका ज्योतीसारखं होतं। तर
त्याला वारा नाही लागायला पाहिजे, स्थिर, तरच त्याचा प्रकाश होतो. नाही हलणारी जर ज्योत असेल तर ते काय फायद्याची नाही. तसं मनाची पण अपेक्षित परिस्थिती ती आहे. आणि योग मार्गावर दृढ निश्चयी राहण्याचा काय फायदा आहे? याच्यावर पण आपण चर्चा केली होती मागच्या वेळेस आणि एक चित्र पण दाखवलं होतं. हा कोण सांगा संक्षिप्त. हा मग काय झालं? हा सो त्याचा त्या गोष्टीचा सारांश होता, जेव्हा आपण लहानसे असू पण आपला प्रामाणिकपणा मोठा असेल तर परमेश्वराच्या दृष्टीमध्ये आपण कोण आहोत त्याला महत्व नाही, पण आपला प्रामाणिकपणा किती महत्वाचा आहे. तर आपला आकार मोठा असेल आणि आपण खूप विद्वान व्यक्ती असू. रावण असं म्हणतात ना, विद्वान व्यक्ती होता, पण त्याचा जो दृष्टी होती किंवा दृष्टिकोन होता, विचार होते त्याचे, ते एकदम असे निम्न स्तराचे होते. आणि मागच्या वेळेस आपण जी चर्चा केली त्याच्यामध्ये एक चिमणी होती आणि ती पुराणातली गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे ती. त्या चिमणीने जेव्हा विचार केला मी या समुद्राला कोरडं करणार, तेव्हा गरुडाने तिच्यावर कृपा केली आणि गरुडाच्या त्या धाकाने समुद्राने लगेच ती अंडी परत पण केली. तर आपण त्या चिमणीपेक्षाही छोटे आहोत, पण आपण जर प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर कोणतरी श्रीकृष्णाचे प्रतिनिधी आपल्याला मदत करतात, आशीर्वाद देतात, कृपा देतात. त्या कृपेच्या आधारावर आपण पुढे जाऊ. तर सुरुवात आपल्याला करायची आहे प्रामाणिकपणाने आणि कोणी ना कोणी आपल्याला नक्की मदत करणार. तर त्या गोष्टीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जो पॉइंट आहे अधोरेखित करण्यासारखा तो आहे की जेव्हा चिमणीने तो समुद्र रिकाम्या करायचं ठरवलं तेव्हा तिला माहिती नव्हतं की गरुड येणार आहेत. असं अच्छा आहेत ना, चला. सो मग त्यालाच प्रामाणिकपणा म्हणतात ना. प्रामाणिकपणा कधी बघतो आपण? जेव्हा कोणी बघत नसतो तेव्हा जे आपण करतो तो प्रामाणिकपणा, राईट. सो तिला माहित नव्हतं ते की गरुड येणार आहेत मदतीला आणि नंतर 2024 मध्ये हे उदाहरण दिलं जाणार आहे. सो तिच्या दृष्टीने ती तिचं काम करते, पण ती परमेश्वराची कृपा आहे की जेव्हा आपण जे आपल्याला शक्य आहे त्यामध्ये आपण प्रामाणिकपणा करतो तेव्हा कोणी ना कोणी मदत करायला येतात. श्रीकृष्ण मदत करायला. याचे अनेक उदाहरण आहेत, पण आपण पुढे जाऊया. पळणाऱ्या मना पाठीमागे किती वेळा पळणार यावर पण आपण चर्चा केली होती. सो माताजी तुमचं सर्वांचं प्रतिनिधित्व करतात आणि म्हणतात जितक्या वेळा यतो यतो निश्चलती मनश्चंचलम स्थिरम ततो ततो नियम मिळतात आत्मनीव वशम नयेत. श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा जेव्हा जसा जसा तो मन पळेल तेव्हा तेव्हा पकडून त्याला आणा, परत जाईल, परत येईल. आणि त्यासाठी एक उदाहरण दिलं होतं. लहान मुलं असतात, ते काय ऐकत नाहीत. मग काय करायचं? आई काय करते? अरे बस रे बाबा, मग पळतो. अरे बस रे बाबा. त्याला अंतच नाहीये. एक दिवशी जेव्हा त्याला लक्षात येतं की मी आईला त्रास देतोय तेव्हा तो शांत बसतो, पण धाकाने नाही होते. तसंच मन जे आहे ते आपलं एका लहानशा निर्बुद्ध मुलासारखं आहे, लहान बाळासारखं आहे, ऐकत नाही तो. ठीक आहे, आपण इथून पुढे जाऊया आता. तर अध्याय क्रमांक 6 याचे आपण विभाग बघतोय आणि आज आपण या 2 विभागांवर चर्चा करणार आहोत. सो श्लोक क्रमांक 33. येस, हो, राईट. आपले ना मागच्या वेळेस ते सेक्शन करताना माझ्या बरोबर लक्षात आहे. सो श्लोक क्रमांक 30, 31 आणि 32 आपला राहिला होता मागच्या सेक्शन मधला वेळेअभावी. तर श्लोक क्रमांक 30 आहे योमाम पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यति. तर श्रीकृष्ण म्हणतात योमाम पश्यति सर्वत्र, जो मला सर्वीकडे बघतो, सर्वं च मयि पश्यति आणि प्रत्येक गोष्टीला माझ्यामध्ये बघतो, तस्याहम न प्रणश्यामी, तो मला कधी दूर जात नाही आणि सच मे न प्रणश्यति आणि मी त्याला कधी दूर नाही जात. तर याला म्हणतात की श्रीकृष्णांना प्रत्येक ठिकाणी बघायची दृष्टी. प्रभुपाद आहेत, तर प्रभुपादांचे शिष्य हे पाश्चात्य संस्कृतीतले होते सुरुवातीला, नंतर मग भारतीय पण होते. तर त्यांना बऱ्याचशा गोष्टी लहान लहान गोष्ट समजावून सांगायला लागायची. तर एकदा प्रभुपाद या तत्वावर बोलत होते की सगळीकडे आपल्याला श्रीकृष्णांना बघायचंय, तर याचा अर्थ काय? तर त्यांना काही कळालं नाही. मग प्रभुपादांनी एक छान उदाहरण दिलं. म्हणाले मी आता टेबलवर बसलोय आणि बघा आपण इथे चर्चा करतोय आणि इथे माझा चष्मा आहे
तर जेव्हा मी आंघोळीला वगैरे जातो तेव्हा चष्मा इथेच असतो. तर या चष्म्याला बघून तुम्हाला काय लक्षात येतं? तर त्यांनी म्हटलं की आम्हाला बघून लक्षात येतं हे प्रभुपदांचे चष्मा आहे. तर म्हणाले कधी कधी समजा तुम्ही बाहेर आहात आणि मी आतमध्ये आराम करतोय, तर बाहेर चपला रूमच्या बाहेर असतील, तर त्याला बघून काय, मग या प्रभुपदांच्या चपल्या आहेत. तर म्हणाले बघा, चपला बघून तुम्हाला माझी आठवण येते, चष्मा बघून तुम्हाला माझी आठवण येते. तसं हळूहळू जसं जसं आपण अध्यात्मामध्ये प्रगत होतो तसं तसं आपल्याला प्रत्येक गोष्टीला बघून एक लक्षात येतं ही श्रीकृष्णांची सृष्टी आहे, ही श्रीकृष्णाने तयार केलेली नदी आहे, हा सूर्य श्रीकृष्णाने तयार केलेला सूर्य, ही जमीन श्रीकृष्णाने तयार केलेली आहे. तर याला म्हणतात योमाम पश्यती सर्वत्र. तर वस्तूंमध्ये परत आपण मागच्या वेळेस सहनशीलतेवर चर्चा केली होती. तर सगळ्यात सोपी सहनशीलता आहे वस्तूंची, त्याच्यापेक्षा कठीण सहनशीलता आहे व्हेरी गुड, व्यक्तींप्रती. जेव्हा व्यक्ती आपल्याशी नीट वागत नाही तर त्यांच्या प्रती सहनशीलता त्यापेक्षा कठीण. आणि सर्वात कठीण सहनशीलता कुठली? परिस्थितीची. व्हेरी गुड. सो तसंच योमाम पश्यती सर्वत्र. तर सर्वत्र म्हणजे फक्त वस्तू नाहीये, सर्वत्र म्हणजे फक्त जागा नाहीये, परत तेच. सो सगळ्यात सोपं काय? प्रत्येक ठिकठिकाणी परमेश्वराचा हात बघणं. तर कदमकानंद महाराज आहेत, आता नाही आहेत, ते गेले सोडून. तर त्यांना एकदा विचारलं होतं की महाराज तुम्ही एवढे संन्यासी आहात आणि तुम्ही पूर्णपणे समर्पित आहात, तुम्ही इतका प्रचार करता, तुम्ही एवढं वाचन हे ते, तर तुम्हाला कधी श्रीकृष्ण दिसलेत का? मी पण जेव्हा सुरुवातीला मंदिर जॉईन केलं तेव्हा माझ्या एकदा मावशीने हा प्रश्न मला विचारला होता की अरे तू एवढं काय जीवन समर्पित केलं, पण तुला स्वप्नात वगैरे तरी आले की नाही कधी कृष्ण म्हणून? आतापर्यंत नाही आले. बघू, अर्ज दिलाय, त्यांची जेव्हा इच्छा होईल तेव्हा येतील. सो तसं कदमकानंद माझ्या लक्षात येतो, अरे तुम्ही एवढ्या वर्षांपासून प्रचार करताय, वाचन हे ते, मग तुम्हाला कधी श्रीकृष्ण दिसले की नाही? मग तेव्हा त्यांनी खूप छान उत्तर दिलं होतं. म्हणाले मला आजपर्यंत श्रीकृष्णांचा चेहरा नाही दिसला, पण म्हणाले प्रत्येक वेळेस मला श्रीकृष्णांचा हात दिसला. काय अर्थ आहे याचा? श्रीकृष्णांचा हात म्हणजे मदतीचा हात. नाही की मी कुठे फसलो होतो, एकटा होतो. संन्यासी जनरली एकटे असतात, त्याचं काही वाईट परिवार नाही, काही नाही. तर त्यांचं म्हणणं काय आहे, मी एकदा कुठेतरी फसलो होतो, बिकट परिस्थितीत होतो, मदत करायला कोणी नव्हतं. मग तेव्हा आर्त भावनेने मी प्रार्थना केली, हे परमेश्वर तुझ्या प्रचारासाठी बाहेर पडले तर थोडी मदत करणार का? श्रीकृष्णाचा हात दिसला मला. सो वस्तूमध्ये श्रीकृष्ण बघणं हे आपल्यासाठी कठीण आहे सध्या. सनसेट पॉइंटला जाऊन आपल्याला त्या सनसेटचं जे सौंदर्य आहे ते दिसतं, पण त्यामध्ये हळूहळू सृष्टीमध्ये आपल्याला सृष्टी करता बघता यायला पाहिजे. कुठलं एक सुंदर चित्र असेल, आपले डॉक्टर पाठारे आज नाही आहेत, पण डॉक्टर पाठारे खूप छान पेंटिंग करतात आणि त्याचं एक्झिबिशन असतं. तर समजा त्या पेंटिंग एक्झिबिशनला आपण गेलो आणि म्हणालो खूप छान पेंटिंग आहे, खूप छान पेंटिंग आहे, हे तर खूप छान पेंटिंग, खूप छान, आणि त्यांना भेटलोच नाही, ज्यांनी ते एक्झिबिशन लावलंय. सो हाऊ विल यू फील? कसं वाटेल? यांचे भाऊ आहेत, मग यांना विचारलं कसं वाटेल? चांगलं नाही वाटणार. पण त्यांनी जी सृष्टी बनवली आहे, सृष्टीची आपण वाहवा केली ना. हे तर हे पेंटिंग म्हणजे फर्स्ट क्लास पेंटिंग, हे तर खूप छान पेंटिंग, पण मी त्यांच्याशी नाही बोलणार. नाही. सो खूप महत्वाचं आहे ते की सृष्टीची स्तुती करता करता सृष्टीकर्त्याला आपण कधी विसरू नये. तर आपल्याला ते, तर परमेश्वराला प्राप्त करण्याचा जो मार्ग आहे तो सृष्टीला दुर्लक्ष करण्याचा मार्ग नाहीये. आपण फक्त हरिनाम करणार, राम राम करणार, राधे राधे करणार आणि पृथ्वीची वाट लावणार, तसं नाहीये. सृष्टीची पण स्तुती करणार, पण नेहमी हे लक्षात ठेवणार की सृष्टी सृष्टीकर्त्यापासून येते, सृष्टीकर्त्याला आपण नेहमी विसरणार. तर ही झाली पहिलं स्तर की वस्तूंमध्ये परमेश्वराचा हात बघणं. त्याच्यानंतर आहे व्यक्ती. व्यक्तीमध्ये कसा, जो गोड बोलतो तो परमेश्वराने मला मदत करायला पाठवलाय, तो मला प्रोत्साहन द्यायला पाठवलाय. आणि जो मला त्रास देतो तो, ज्याने मला फसवलंय, ज्याने मला कधी लबाडी केली आहे माझ्यासोबत, त्यामध्ये श्रीकृष्णाचा हात कसा बघणार? सो माताजी म्हणतात की कुठेतरी आपल्याला हुशारी पण यायला पाहिजे. नाही, कधी कधी बघा तुम्ही गृहस्थ आहात, त्याला मुलगा लहान, मुलगी लहान असते, तर ती किती गोड आणि निरागस असेल तेवढी चांगली मुलगी. नाही, पण थोडी कॉलेजला वगैरे जायला लागली की आई वडील म्हणतात आता थोडी स्मार्ट होतो, आता जरा हुशार बनतो. नाही का? तर काही गोष्टी ना
शिकणं गरजेचं असतं. असं एकदम सिम्पल राहून चालत नाही. मुलांना तेवढं सांगायला नाही लागत, मुलं आपोआपच स्मार्ट होतात. पण मुलींना कधी कधी शिकवायला लागतं. सो तसं परमेश्वर पण आपल्याला एक शिकवण्याचा प्रयत्न करतात आणि आपण कधी कधी शिकत नाही. मग परमेश्वर थोडस चटका बसू देतात आपल्याला, आणि तो चटका इतका चटका बसू देतात की आपल्याला सहन करू शकू. इतका चटका नाही बसू देत की आपण कोलबडून पडू. तेवढे काळजी घेतात, एवढे हुशार आहेत. सो कधी कधी आयुष्याचे चटके बसतात. खरोखर जर आपण आजचा हा श्लोक लक्षात ठेवला, योमाम पश्यति सर्वत्र, आणि त्या श्लोकाप्रमाणे आपण जेव्हा तो धक्का पोचतो आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीमध्ये, तेव्हा शांत बसायचं, तेव्हा काहीच नाही बोलायचं. आणि दुसऱ्या दिवशी थोडा विचार करायचा, याच्यातून परमेश्वर काही शिकवण्याचा प्रयत्न करतायत का? मला थोडस माझा बुद्धीचा जो स्तर आहे, हुशारी जी आहे माझी, जगण्यासाठी, दुसऱ्यांचं शोषण करण्यासाठी नाही, दुसऱ्यांना त्रास देणार, पण वाईटांमध्ये जगण्यासाठी पण थोडं हुशार व्हावं लागतं. एकदम तुम्ही सिंपल राहिले तर त्रास होतो. तर म्हणून कधी कधी परमेश्वराची इच्छा असते. तर म्हणून जरी कोणी आपल्याला फसवलं तर त्याच्यातून पण आपण हे एक दृष्टिकोन विकसित केला पाहिजे. याच्यातून श्रीकृष्णानं मला काहीतरी शिकवायचंय. कधी आपण लहानपणी शाळेत जेव्हा होतो आणि समजा आपण कधी काही फसवलं, काय म्हणू, खडू मारला असेल किंवा कधी काय आपण असं केलं असेल, तर कधी टीचरनी समजा कान पिळले तर त्यावेळेस ते किती वाईट वाटतं. तेव्हा आपण कधी मनातल्या मनात म्हणतो, हे टीचर असे कसे काय, नाही. पण नंतर लक्षात येतं, त्या वयात ते जर शिकवलं नसतं तर आज माझी परिस्थिती जरा कठीण होती. तर म्हणून श्रीकृष्ण धडे आपल्याला शिकवतात. धडे शिकवायचा एक मार्ग श्रीकृष्णांचा असा असतो की स्वतः जर धडा शिकवला तर कदाचित आपल्याला त्याच्यावर राग येऊ शकतो. म्हणून थोडंसं कोणाच्या तरी द्वारे, कोणाच्या तरी मार्फत आपल्याला धडे शिकवतात. आणि सगळ्यात कठीण आहे परिस्थिती, की माणूस पण चांगला आहे, आपल्याला कधी कोणी फसवलं नाही, काही नाही, पण परिस्थिती बदलते. कधी कधी आर्थिक परिस्थिती बदलते, आरोग्याची परिस्थिती बदलते. तर वय आपलं कमी असेल पण आरोग्य अगदी खाली झालं आणि डॉक्टर म्हणतात की, एका डेव्होटीशी बोलत होतो, त्यांचं वय 35 असेल तर 2 वर्षांपासून त्यांना डायग्नोसिस होत नाही काय चाललंय. त्यांच्या डोळ्याच्या पाठीमागे दुखतंय आणि थोडं मायग्रेन येत आहे, बट नो बडी इज एबल टू टेल हर की नक्की दिस इज द कॉज, दिस इज द मेडिसिन, आणि 15 वर्ष लागतील उपचाराला. पण ते सांगितलं तर आपण तयारी होतो. 15 वर्षात वाट बघायची. त्यांना तो आजारच नाही कळत आहे. सो सिरियस परिस्थिती आहे त्यांची, की प्रभूजी मला कळेल तरी की काय झालंय. तर सध्या असे अधांतरी आहेत. तर म्हणून अशा परिस्थितींमध्ये बघणं म्हणजे खूपच कठीण, सगळ्यात कठीण. आधी वस्तूंमध्ये तरी आपण बघायला सुरुवात करूया, नंतर व्यक्तींमध्ये बघायला सुरुवात करूया, आणि सगळ्यात कठीण आहे परिस्थितींमध्ये. पण एक आहे, जर आपण चिमणी असू, गरुड मदत करायला येणार. तसे आपण म्हणतो की परमेश्वर सगळं काही बघत असतो, ओरिजिनल सीसीटीव्ही कॅमेरा नाही, सगळं काही बघत असतो. तर त्याचा हा परिणाम आहे. एक तत्व आहे आणि त्या तत्वाचा एक परिणाम म्हणू आपण. तर तत्व आहे की परमेश्वर सगळं बघत असतो. तर त्याचा परिणाम काय आहे की जेव्हा जेव्हा आपल्याला मदतीची हाक आपण मारू तेव्हा परमेश्वर मदत करते. तर अनेक गजेंद्रची एक गोष्ट आहे, द्रौपदीची गोष्ट आहे. जेव्हा जेव्हा कोणी हाक मारली परमेश्वरला, परमेश्वर समोर नसतील आले पण त्यांनी मदत केली. योमाम पश्यति सर्वत्र सर्वम च मयि पश्यति. आता आपण पुढे जाऊया. आता श्लोक क्रमांक 33. अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चंचलात्वात् स्थितिं स्थिराम्. वाचणार भाषांतर? अर्जुन म्हणाला, हे मधुसूदन, तुम्ही सांगितलेला योग मार्ग मला अव्यवहार्य वाटतो, कारण मन चंचल आणि अस्थिर आहे. सो 4 शब्द याच्यामध्ये म्हणतात. तर श्रीकृष्णाने सगळं सांगितलं प्रामाणिकपणे. आणि ते काल मागच्या वेळेस मी म्हणालो की ऍक्च्युली त्याचं जे पुस्तक आहे ते आहे योगसूत्र पतंजलीचं, आणि त्यामध्ये तर डिटेल दिलंय. तर हे श्रीकृष्णाने संक्षिप्त दिलंय, मिनिमम सांगितलं. आणि ते मिनिमम सांगून अर्जुनाचं प्रामाणिक म्हणणं आहे, अव्यवहार्य आहे आणि हे जास्ती टिकणारं नाही आहे, आणि माझं मन जे ते चंचल आहे आणि अस्थिर आहे. सो अव्यवहार म्हणजे ना, हे खूपच आदर्शवादी वाटतंय हो.
की शुद्ध ठिकाणी जाऊन बसायचं, सरळ बसायचं, नासिकेवर झोपायचं पण नाही, आणि असं सरळ पाठीचा कणा स्ट्रेट पाहिजे, आणि मग त्याच्यामध्ये ब्रह्मचर्य पण होतं. तो म्हणतात हे थोडं जरा आयडियलिस्टिक आहे, म्हणजे पुस्तकी वाटतंय मार्ग, आणि मनावर नियंत्रण ठेवणं हे कठीण आहे, असह्य आहे. म्हणजे जरी हे कसे बसे केले, थोडंसं आपण औषध वगैरे घेऊन काहीतरी करू, थोडा सपोर्ट लावू, असतात ना अशा खुर्च्या मिळतात ना पाठीचा कणा सरळ करण्यासाठी, पण ते जास्ती वेळ टिकणार नाहीये. आणि माझं जे मन आहे ते नेहमी आपलं चंचल आहे आणि अस्थिर पण आहे. की समजा काहीही करून एखाद्या कार्यामध्ये मी संलग्न झालो तरी पण मन तिथे नसतं, शरीर तिथे असतं, बरोबर. तर किती लोकांना वाटतं की हे चारही गोष्टी बरोबर आहेत? एकदम बरोबर नाही. सो अर्जुन आपलं सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतायत, आणि अर्जुन यांचं जर तुम्ही जीवन बघितलं तर त्यांच्या पत्नींना त्यांनी कसं जिंकलंय, द्रौपदीला कसं जिंकलं. सो एक मासा लाकडी तो असा गोल फिरत होता, खाली वाहणारं पाणी होतं, तर वाहणाऱ्या पाण्यामध्ये खाली बघून वर ज्या व्यक्तीने हे केलंय त्याचं मन स्थिर आहे की अस्थिर आहे. लहानपणी एक लाकडाचा पक्षी झाडावर ठेवला होता फांदीवर, आणि द्रोणाचार्यांनी जेव्हा शिकवलं शस्त्रक्रिया, आपलं शास्त्र, त्याच्यानंतर म्हणताय चला आता एक एक सांगा काय काय दिसतंय. तर कोणी म्हणतो मला झाड दिसतंय, म्हणजे चल पुढे आउट. तुला काय दिसतंय, फांदी दिसते. तुला काय दिसतंय, मला पक्षी दिसतो. तुला काय दिसतंय, मला पंख दिसतंय. तुला काय दिसतंय, मला मान दिसते, चेहरा दिसतोय, आउट. तुला काय दिसतंय. फक्त एक अर्जुन म्हणाला मला फक्त डोळे दिसत आहेत, पक्षी नाही दिसत आहे, नाही दिसत आहे, फांदी नाही, मार. तो बरोबर त्या डोळ्याला. हा जो अर्जुन आहे याने लहानपणी पण त्या पक्षाच्या डोळ्याला बाण मारलाय. त्याने पत्नीला जिंकण्यासाठी वर बाण मारला खाली बघून. आणि जेव्हा स्वर्ग लोकात गेले होते तेव्हा उर्वशी अप्सरा होती, तर उर्वशी त्यांच्या प्रती आकर्षित झाली अर्जुनाप्रती. साधारणपणे आपण शास्त्रामध्ये वाचतो की कोणी व्यक्ती आहे ते अप्सरांप्रती आकर्षित होतं. तर अर्जुन एवढा हँडसम आहे की त्याच्या प्रती ती अप्सरा आकर्षित झाली. पण त्या अप्सरेचा संबंध हा जो कुरुवंश आहे, त्या कुरुवंशामध्ये वर एक पुरुरवा म्हणून राजा होता. त्या पुरुरवा राजांशी पण उर्वशीचे संबंध होते, म्हणजे त्याच्या पूर्वजांशी. तर जेव्हा त्यांनी तो प्रस्ताव मांडला अर्जुनाला, तेव्हा अर्जुन म्हणाले तुम्ही माझ्या आईसारखे, पण तुमचे संबंध माझ्या पूर्वजांशी. तर ते म्हणाले की पण मी स्वर्ग लोकात आहे, आता पृथ्वीवर नाहीये, आणि स्वर्ग लोकांमध्ये आता ती पिढी वगैरे सगळी गेली आणि मी तुझ्याप्रती आकर्षित, काही प्रॉब्लेम नाहीये. ते म्हणाले नाही, तुम्ही माझ्या पूर्वजांशी जर संबंध असेल तर तुम्ही माझ्या आईसारखे आहात. तर यानी तिला राग आला, मला आजपर्यंत कोणी नाकारलं नाहीये. तर मग त्यांनी त्यांना शाप दिला की तुम्ही नपुंसक होणार म्हणून. सो हे का सांगितलं की ज्या अर्जुनाने या 3 गोष्टी केल्या आहेत त्याचं मन अस्थिर आहे की स्थिर आहे, त्याचं चंचल आहे की स्थिर आहे. तो अर्जुन या योग पद्धती समोर श्रीकृष्ण समोर प्रामाणिकपणे म्हणतो हे ना थोडस जरा मला कठीण वाटतंय, आपल्याला समजायला पाहिजे की आपली काय परिस्थिती आहे. सो अर्जुन हे आपलं प्रतिनिधित्व करतात. सो कधी कधी दीर्घकाळ चालणारा रोग सर्वात प्रभावी औषधावरही मात करतो. एखाद्या आपल्या शारीरिक काही कमकुवतपणा असेल आपल्याकडे, किंवा एक सिंपल उदाहरण देतो. समजा माझ्या चष्म्याचा नंबर चेंज झालाय आणि आपल्याला एक खूप छान कारण आहे सर्वांकडे, बॉम्बेमध्ये जे राहतात, नो टाइम. नाही कधी कोणी काही विचारलं, नो टाइम, वेळ नाहीये रे, मी बिझी आहे रे, राईट. सो डॉक्टरांकडे जायला नो टाइम, चष्माची तपासणी करण्यासाठी डोळ्यांची नो टाइम. किती लोकांच्या जीवनात घडलंय की अहो प्रभूजी जायचंय पण काय ना वेळच नाही मिळत आहे. काय आपण करतोय विशेष हा एक प्रश्न आहे की डोळे आपले चुकीच्या नंबरमुळे खराब होणार आहेत. आणि एखाद्या वयाला आल्यानंतर आपले मित्रमैत्रिणी म्हणतात तरी थोडा योग वगैरे करायला पाहिजे, थोडा व्यायाम वगैरे करायला पाहिजे, थोडी हालचाल पाहिजे. पण तो बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण नो टाइम. नाही. सो सगळं पटतं
पण काही होत नाही आपल्याकडून. हा फक्त बॉम्बेचाच आहे आजार आहे. पुण्याला वगैरे सगळे मॉर्निंग वॉक वगैरे एकदम मस्त सगळीकडे करत असतात. फक्त बॉम्बेमध्ये ते एक वातावरण आहे, आय एम सो बिझी, यू नो, नो टाइम. सो तसंच जर कोणी एखाद्या आजाराकडे खूप दुर्लक्ष जर केलं असेल, त्याच्यानंतर आपण डॉक्टरांकडे जाऊ. खूप छान डॉक्टर असतील आणि खूप छान औषध देतील, वेळ लागतो. इथे कोणी आयुर्वेद उपचार करतायत? तर त्याच्यामध्ये पहिलं आयुर्वेद वैद्यांकडे गेलो आपण. पहिली गोष्ट साधारणपणे काय करता सांगणार तुम्ही? हा नाही, ते तर परीक्षण झालं उपचारामध्ये. पण ते आणि ओव्हरऑल काय करतात माहितीये, त्यांचं पहिलं म्हणणं आहे की पंचकर्म करायचं. म्हणजे तेच आहे की आधी शरीराला शुद्ध करायचं. कारण त्यांच्या दृष्टीने आपण कितीही चांगलं औषध दिलं पण शरीराच्या आतड्यांमध्ये वगैरे वर्षानुवर्षाचं काय काय असतं तर ऍक्च्युली ते औषध ऍब्झॉर्ब होत नाही. सो फर्स्ट दे क्लीन द बॉडी, डिटॉक्स करतात. सो हा नवीन शब्द आहे, त्याचा ऍक्च्युली ट्रेडिशनल शब्द आहे पंचकर्म. सो ते डिटॉक्स करायचं आणि त्यानंतर मग औषध ते प्रभावी ठरतात. सो कधी कधी वर्षानुवर्ष आपण जे दुर्लक्ष केले शरीराकडे त्याच्यामुळे ते डिटॉक्स व्हायलाच वेळ लागतो आणि यू बिकम इम्पेशंट. म्हणजे औषध कधी देणार आहे, नाही आधी हे करा मग ते करा, अरे औषध कधी देणार आहे. ते आपल्याला एक सवय असते, जायचं खाली त्या मेडिसिन स्टोअर मध्ये एक पिल घ्यायची आणि तर हा ना आयुर्वेदिक वैद्य जो एवढा वेळ लावतो, पण त्यांची ती थिअरी छान आहे की आधी क्लीन करायचं आणि त्याच्यानंतर औषध एकदम पटपट पटपट काम करतं. सो कधी कधी असं होतं की दीर्घकालीन आजार आपण दुर्लक्ष केलं असेल तर तसं आपला मानसिक जो आजार आहे की आपण मनाकडे ना लक्षच नाही दिलं, कधी शिस्तच नाही लावली. तर एखाद्या मुलाला किंवा एखाद्या घरातल्या मुलीला समजा आपण कधी काही बोललोच नाही, कधी नीट काय योग्य काय अयोग्य काय ही शिकवणच नाही दिली आणि आता समजा वय 20-25 झालं, त्यानंतर काय होणार? तर म्हणतात ना लहानपणीच, अहो बोला तुमचेच उदाहरण, काय तुम्ही कोणी बोलतच नाही काही. लहानपणीच हा नंतर ना दुखतं ते, नाही तर लहानपणी जेव्हा सॉफ्ट असतं तेव्हाच कान टोचायचे असतात. तसं काही काही गोष्टी लहानपणीच करायच्या असतात, नंतर नाही करू शकत. तर आपल्याला पण त्रास होतो, समोरच्याला पण त्रास होतो. मग तसंच की आपण अनेक अनेक जन्म मनाकडे दुर्लक्ष केलं, शिस्त नाही लावली, मनाला कधी सांगितलं नाही हे तुझ्यासाठी चांगलं नाही, तू स्वच्छंद जे आचरण करतोय हे तुझ्यासाठी चांगलं नाही. मग त्याचा आता परिणाम आपण बघतोय. आता आपण गीता वाचून विचार करतोय की आता श्रीकृष्ण आपल्याला काय मदत करते. पण श्रीकृष्ण कोणाला नाकारत नाहीयेत आणि आपल्याला सगळ्या वाईट सवयी जरी असतील पण आपण जर प्रामाणिकपणे म्हणू मला अनेक अनेक वाईट सवयी आहेत आणि मी कधी माझ्या मनाकडे दुर्लक्ष केलंय आणि मी कधी स्वतःला शिस्त पण नाही लावली आहे, पण मला एक थोडा विश्वास आहे की श्रीकृष्णांची गीता जर मी ऐकली, श्रीकृष्णांच्या शिकवणी जर मी ऐकल्या तर माझ्यामध्ये फरक पडतो. तुझी श्रद्धा आहे, तुझा विश्वास आहे, त्या श्रद्धेच्या आधारावर श्रीकृष्ण मदत करेल. आयुर्वेदाबद्दल बोलत होतो मी, एक आयुर्वेद वैद्यांशी बोलत होतो. त्यांना म्हटलं की काय महत्वाचे घटक आहेत औषधाच्या कामासाठी. तर म्हणाले एक महत्वाचा घटक आहे विश्वास पाहिजे वैद्यांवर. तर समजा डॉक्टरांवर विश्वास नसेल तर म्हणतात ते काम नाही करत, एस्पेशली मोर फॉर आयुर्वेद. इट मे बी ट्रू फॉर ॲलोपॅथी बट आयुर्वेदासाठी आहे. सो श्रीकृष्ण हे वैद्य आहेत आणि श्रीकृष्ण आपल्यावर चिकित्सा करतायत. दर कार्यक्रमाला आपण जेव्हा येतोय आणि बसतो, त्यांचं नाव घेतो, स्मरण करतो, त्यांच्या शिकवणी समजून घेण्याचा प्रयत्न करतो, इट्स बेसिकली चिकित्सा. आणि नकळतपणे आपल्यावर ते संस्कार घडतात आणि नकळतपणे आपल्या विचारशैलीमध्ये परिवर्तन पण घडेल आणि एक दिवशी लक्षात अरे मी बरं झालो. पण असं काही दिसलं नाही, अशा गोळ्या खाल्ल्या किंवा काही कडू काढा प्यायलो, पण हळूहळू काम करतात. सो अर्जुन सारांश रूपात म्हणतोय माझ्यासाठी शक्य नाही, दिस इज असह्य आहे, अव्यवहार्य आहे. आता पुढचा श्लोक अर्जुन म्हणतात चंचलम हि मनः कृष्ण रमाथि बलवदृढम् तस्याहं निग्रहं मन्ये वायोर इव सुदुष्करम्. यामध्ये 4 शब्दांना मी रंग बदललाय, परत 4 शब्द आहेत तिथे महत्वाचे. आणि शेवटच्या वाक्यामध्ये लिहिलंय हे जे वाऱ्याला नियंत्रण करणं आहे ना ते मला सोपं वाटतं,
पण मनाला नियंत्रण करणं कठीण वाटतंय. तर किती लोकांना वाटतं की वाऱ्याला नियंत्रण करणं सोपं आहे? इथे जो वारा वाहतो आपण नियंत्रण करू शकतो का? पण अर्जुन, वायोर इव सुदुष्कर. एखाद्या वेळेस मला सांगितलं वाऱ्याला नियंत्रण, ते मी करायला तयार आहे, पण मनाला जो वेग आहे मनाचा, तरी आपण शांतपणे बसलेलो असू, आजारी माणूस असेल, अगदी म्हातारे कोणी व्यक्ती असतील, पण मनाचा वेग कमी नसतो. मनाचा वेग असतो. कधी कधी आपण बघतो, मी बघितलंय की कोणी म्हातारे असतील तर कधी कधी ना हे खूप तिखट असतं नाही, आणि कधी कधी वाटतं की अहो थोडं तरी, पण हा वेग जो आहे बोलायचा, कॅन यू इमॅजिन, इथे जर वेग एवढा स्ट्रॉंग असेल, ऍक्च्युली पूर्णपणे परावलंबी जीवन आहे. पण जे काळजी घेत आहेत कधी कधी त्यांच्यावरच तिखट बोलणं असं, तो कधी कधी प्रश्न पडला, मी काळजी घेतोय आणि मला सो इथे हा वेग जर असह्य असेल, कॅन यू इमॅजिन, हे तर सूक्ष्म आहे, हे तर स्थूल आहे. ही जीभ जी आहे त्याच्यामध्ये एक लिमिट आहे. किती बोलणार, बोलून बोलून 1 तास 2 तास 3 तास नंतर थकते ना जीभ, मन थकत नाही, सूक्ष्म आहे ना. ऍक्च्युअली विचार करा की याच्यामध्ये किती शक्ती आहे, किती पळू शकतो. आणि म्हणजे वयाचा त्याच्यावर परिणाम नाही, कधी कधी परिस्थितीचा याच्यावर परिणाम नाही होत. काय आपली दैनिक असं आपल्याला वाटेल की अहो मी तरुण आहे म्हणून थोडं जरा माझं मन चंचल आणि इथे तिथे पळतंय, असं अजिबात नाहीये. जर आपण आता या वेळेस आपल्या मनावर नियंत्रण नाही केलं तर म्हातारपणी वेदना होतात. का माहितीये? कारण इच्छा अमाप असतात आणि एक गोष्ट बदलते तारुण्यामध्ये आणि म्हातारपणामध्ये, इच्छा दोन्ही अमाप आहेत. एक गोष्ट काय बदलते तारुण्यात आणि म्हातारपणामध्ये? बोला बोला. शक्ती. इच्छा अमाप आहे, पण इच्छा अमाप इच्छा पूर्ण करण्याची शक्ती कमी होत जाते. दॅट इज फ्रस्ट्रेशन. मला इच्छा आहे आणि त्या इच्छा पूर्ण करण्याची शक्ती आहे, तर फ्रस्ट्रेशन नाही. म्हणून म्हातारपणी जे चेहऱ्यावर जे असे एक परिस्थिती निर्माण होते की हताशपणा जो दिसतो, तो ऍक्च्युली काय हताशपणा असतो माहितीये? की इच्छा कमी नाही झाल्यात. आणि इच्छा कमी नाही झाल्यात म्हणजे खायची अमुक अमुक मला गोष्टी आवडतात, पण डॉक्टरने सांगितलंय डोळ्यांनी बघितलं तरी डायबिटीस होईल. जिभेवर ठेवणं, डोंट इव्हन टॉक अबाउट इट. इव्हन इफ यू लुक ॲट द स्वीट्स युअर शुगर विल इन्क्रीज. दिस इज द लेवल, राईट? बट अनलिमिटेड डिझायर. बिकॉज आयुष्यभरात कधीही नियंत्रण करण्याच्या दिशेने एक पाऊलही नाही उचललं. सो हे तर मी फक्त खाण्याचं बोलतोय. यू कॅन थिंक अबाउट अदर एक्झाम्पल. डोळ्यांसाठी, कानासाठी, स्पर्शशक्तीसाठी, सुगंध घेण्यासाठी, एव्हरीवेअर अनलिमिटेड डिझायर्स बट नो कॅपॅसिटी. सो दॅट्स वाय जेव्हा शक्ती आहे तेव्हा जर आपण त्याला नियंत्रण केलं तर ते आपल्या फायद्याचं. आणि ऍक्च्युली म्हातारपणी जर आपण असं जर चांगलं जीवन जगलो तारुण्यात श्रीकृष्णाच्या म्हणण्यानुसार, तर म्हातारपणी फ्रस्ट्रेशन येत नाही. उलट ना आपण ते स्वीकार करतो की अरे हे तर मी आधीच ऐकलं होतं. माझं जेव्हा 30, 35, 40 वय होतं तेव्हा सांगितलं होतं की 60, 70 वगैरे झाले की कॅपॅसिटी कमी होते इच्छा तृप्त करण्याची. तर एक थोडी ना मानसिक तयारी होते. आणि तेव्हा आपल्याकडे जी एक काय म्हणतो विजडम किंवा एक हे शास्त्र वाचून किंवा एवढं सगळं श्रवण करून जे एक हुशारपणा येतो, तो हुशारपणा पुढच्या पिढीला सांगण्याचा गौरवास्पद स्थान मिळणार. ऍक्च्युली म्हातारपण इज व्हेरी ग्लोरियस. वाय? बिकॉज वेन यू आर ओल्ड यू कॅन गाईड सो मेनी पीपल विथ युअर विजडम. तेव्हा तुमचे नातू असतील, तेव्हा तुमची मुलं असतील किंवा जे लोक तुम्हाला आदर करतात ते येऊन समोर बसतात. ऍक्च्युली यू शुड बी एबल टू स्पीक सम विजडम. अरे हे असं असतं, मग असं केल्यावर कधी कधी असं पण होतं, पण आपण त्याची काळजी नाही घ्यायची, आपण असं करायचं. आणि म्हणतो हा आजोबा असंच म्हणतात, आजी काय असंच म्हणते, पण ते खरं आहे. आणि तो जीवनामध्ये 2 वर्षांनी त्याला कळतं. मग तेव्हा अरे आजीने मला सांगितलं होतं, म्हणून आजी तुला बरोबर कळतं सगळं जीवन कसं जगायचं. म्हणजे हो. सो देन तो जो सॅटिस्फॅक्शन आहे, तो जो समाधान आहे की माझ्याकडे जे ज्ञान आहे, माझ्याकडे जे अनुभव आहेत, माझ्याकडे जे साक्षात्कार आहेत, ते मला सांगण्याची आज संधी मिळते, तो समाधान म्हातारपणात पण आपल्याला आनंद आणू शकतो. म्हातारपणी सगळेजण रडत नसतात. जे
आपले अनुभव पुढच्या पिढीला सांगण्यामध्ये समाधान शोधतायत ते खुश असतात. आणि ते जर चांगले व्यवहार्य साक्षात्कार देत असतील तर ते जी तरुण पिढी असते ती वारंवार येते, आजी माझ्या जीवनामध्ये आता सध्या असं चाललं तर काय करायला पाहिजे, हे असं असतं, हे असं असतं, असं असं. आजी तू म्हणजे ना एकदम प्रॅक्टिकल आहेस, आजोबा तूही म्हणजे ना एकदम प्रॅक्टिकल. आता कधी कधी बाबांना पण कळत नाही पण तुम्हाला कळतं. सो तो आनंद घ्यायचा आहे म्हातारपणामध्ये. पण तो आनंद जर म्हातारपणात घ्यायचा असेल तर आता आपल्याला हे सगळं नीट जर शिकलो तर त्या दुःखाऐवजी आपल्याला तो समाधान अनुभवता येईल. सो वायोर इव सुदुष्करम, त्या 4 शब्द आहेत. पहिली गोष्ट म्हणतात चंचल. तर फुलपाखरू हे क्षणोक्षणी चंचल असतं, कधीही स्थिर नसतं. आणि दुसरं एक उदाहरण आहे हत्तीचे कान. माहित आहे हत्ती स्थिर असतो पण हत्तीचे जे कान असतात ते नेहमी असते. तर शास्त्रांमध्ये हे 2 उदाहरणं दिली. तर श्रीकृष्ण अर्जुन म्हणतात माझं मन हे नेहमी चंचल आहे. जेव्हा इथे बसतो तेव्हा घराची आठवण येते, घरी बसतो तेव्हा SBS ची आठवण येते. प्रमाथी, प्रमाथी हा जो शब्द आहे हा येतो, हे जसं घुसळणं आहे ना, काही घुसळतो जेव्हा त्यातून लोणी काढतो तर ते मंथन म्हणतात त्याला संस्कृत भाषेमध्ये म्हणतात, समुद्र मंथन नाही. तर विचारांचं जेव्हा मंथन होतं किती कशी परिस्थिती असते त्याला आपण कधी कधी म्हणतो बघा, अरे माझ्या ना आज असं मला कोणतरी वाईट बोललं, माझ्या जीवनात असं एक वादळ आलं. कुठलं वादळ आलं? विचारांचं वादळ आलं. नाही एकदम असं तो रोंडा आला जो विचारांचा की अरे काय असं का, त्यांनी असं का बोलला, मग असं का झालं. तर तो ते वादळ जे येते कधी कधी पोटामध्ये पण मंथन होतं. तुम्ही लोक कोणी पाणीपुरी वगैरे खाते? ओके नो प्रॉब्लेम. सो हे वादळ आहे, एक चक्री वादळ आहे. त्या सगळ्या वादळामध्ये किंवा अशा परिस्थितीमध्ये स्टेबिलिटी नसते. मानसिक जेव्हा वादळ येतं तेव्हा स्टेबिलिटी नाही. तर श्रीकृष्णांना अर्जुन म्हणतात मनाचा एक नेहमी एक गुण आहे की नेहमी ते वादळग्रस्त परिस्थिती असते, नाना विचार येतात आणि त्याच्यावर नियंत्रण नसतं. असंही नाही की आज जो एक विचार आलाय त्याच्या आता मी स्थिर करतो, त्याच्यावर खोल जातो, त्याच्यावर विचार करायला काही दुसरा विचार येतो, मध्येच तिसरा विचार येतो, मध्येच कोणाचा तरी मेसेज येतो, त्या मेसेजने परत एक तिसरा विचार. सो असं म्हणतात ऍव्हरेज 60,000 थॉट्स पर डे आणि मेजॉरिटी ऑफ दीज हॅव नथिंग टू डू विथ अवर डेली लाईफ. त्या दिवशी आपण जे करणार आहोत त्याच्याशी काही घेणं नाही. हे असेच रॅन्डम थॉट्स. आपण बसलोय, 4थी मध्ये असताना काहीतरी घटना घडली असेल ती आठवते मध्येच, मग त्याच्यानंतर 5वी मध्ये काय झालं होतं, 6वी मध्ये काय झालं होतं, मग टीचरने एक दिवशी कान पिळले होते ते आठवतं, पण त्या दिवशी काहीच घडलं नाही. सो लॉट ऑफ थॉट्स आर जस्ट. आणि त्याच्यामध्ये जसं आपण प्रवास करतो तर थकतो, तसं मानसिक जेव्हा प्रवास करतो तेव्हा मानसिक थकतो. मग आपल्याला रात्रीचे एक्झॉशन होतं ना. काही तुमच्यातले लोक समजा IT मध्ये असतील तर त्यांचं काम काय ना, दिवसभर खुर्चीवर बसून काम करायचं असतं. तर त्यांचे फक्त हे 4 मसल्स हलतात, हे पण नाही आणि डोळा पण हलत आहे, राईट, असं स्थिर असतो डोळा, राईट. तर हे 4 बोट आणि हे 4 बोट एवढंच हलतात. पण संध्याकाळी रात्रीच्याच होतं तेव्हा अरे काय तो थकलो रे मी. कुठे थकला तो? चालला नाही, बसला नाही, उठला नाही, डोळे पण हल्ले नाही तुझे, राईट. सो काय आहे ते या मानसिक फॅटिग, मेंटल फॅटिग येतं. प्रोग्रामिंग करता करता मेंटल फॅटिग येतं. सो फक्त शारीरिक थकवा नसतो, मानसिक पण थकवा असतो. बलवत, बलवत म्हणजे खूप शक्ती आहे. आणि साधारणपणे या जगामध्ये ज्यांची शक्ती असते ती शक्ती कशासाठी वापरतात? दुसऱ्यांवर बळजबरी करण्यासाठी. फार कमी लोक आहेत जे आपल्या शक्तीचा वापर चांगल्या गोष्टींसाठी किंवा ज्याच्यावर बळजबरी होत असेल त्याला वाचवण्यासाठी. आणि 4था शब्द आहे दृढम. दृढम म्हणजे हम नाही बदलेंगे. की आपण सांगतोय असं लोक करू नये बाबा, थोडा हरिनाम घे
परमेश्वराचं नाव घ्यायला सांगतोय, कोणा कुठल्या नटाचं नाव घ्यायला सांगतोय, पैसे पण नाही, काय डिपॉझिट पण नाही करायचंय. एवढं शुद्ध, पवित्र, सुंदर, गोड नाव आहे. आणि ज्यांनी ज्यांनी परमेश्वराचं नाव घेतलंय त्यांना नेहमी भलं झालंय. पण नाही ना, मन म्हणतो की नाही मी गाणे गाईन. गमतीची गोष्ट, खरी गोष्ट आहे नाही. स्नान करताना, कधी आपण लिफ्ट मध्ये असू तर तेवढा वेळ जो असतो आपल्याकडे, आपण गाणे गाऊ पिक्चरची. आणि ते थोडस जर असं मागे राहून तुम्ही बघितलं तर निरर्थक गाणी, त्या शब्दांना आजकाल काही अर्थच नसतो. एका काळी गाणे होते, जिंदगी का सफर है ये कैसा सफर, कोई जाना नहीं कोई समजा नहीं. तर त्या काहीतरी त्याच्यामध्ये थोडी फिलॉसॉफी तरी होती. ते जर ऐकलं तुम्ही मग कसं आहे जिंदगी का सफर. आज जी गाणी आहेत, जी काही थोडीफार प्रवासामध्ये गाणं पडतात, मला कळतच नाही काय चाललंय. आणि लय नाही, त्याचे ताल नाही, त्याचे सूर नाही, शब्द नाही, काही नाही, पण समहाव मन त्याच्यामध्ये गुंतलेलं आहे. काही आपल्या दुर्दैवाची एक गाथा आहे, दृढम, मी नाही ऐकणार. कधी कधी आई म्हणते अरे बल जे बोलायचं ते बोल, मी ऐकलंच नाही. तर आपलं मन आहे ना ते असं म्हणतो मी नाही ऐकणार, जे करायचं ते करा. तर हे अर्जुनाचं अनालिसिस आहे, श्रीकृष्णांसमोर मांडतायत. तर आपल्या समोर समजा एक कोणी शिक्षक आहेत आणि ते आपल्याला काहीतरी सांगतायत, आणि आपण मुकाट्याने ते ऐकून घेतलं पाहिजे की आपण वास्तविक परिस्थिती त्यांच्यासमोर मांडायला पाहिजे. कोणी तुमच्यातून टीचर आहेत का? ते आहेत. सो व्हॉट इज युअर पर्सनल ओपिनियन फ्रॉम युअर हार्ट, की जेव्हा तुम्ही शिकवता तेव्हा चुपचाप मुकाट्याने ऐकून घेतलं पाहिजे की थँक्यू, तुम्ही खरं बोललात. सो यू आर ए फिट कॅन्डिडेट फॉर अंडरस्टँडिंग द गीता. खरी गोष्ट आहे. शिक्षक मंडळी आहे ना, ती म्हणते प्रभूजी एकतर टेन्शन मध्ये सगळ्यांना अभ्यास करायचा, शिकवायला मुलांना, आणि शाळेमध्ये जाऊन शिकवायचं, आणि त्यांनी विचारायचं मॅडम हे असंच का, मग तसंच का, मुकाट्याने ऐकून घ्या. पण श्रीकृष्ण म्हणतात मला नको आहे, मुकाट्याने नाही ऐकून, जे काही आहे ते बोल. आणि अर्जुन आहेत, अर्जुन श्रीकृष्णांना जाणणारे एक चांगले विद्यार्थी आहेत. ते म्हणतात तुम्ही म्हणाले ना मनावर नियंत्रण ठेव वगैरे, खरं सांगू चलम मना कृष्ण प्रमाथी बलवत तस्याहम निग्रह म्हणे वायोरिव सुदुष्कर, नाही होणार मला शक्य. तर तो परत तो शब्द प्रामाणिकपणा. अर्जुन खोटारडेपणा नाही करत आहे. हो हो ठीक आहे, झालं लेक्चर संपलं, चला थँक्यू व्हेरी मच. नाही, तुम्ही जे म्हणालात ना, तुम्ही एवढ्या आपुलकीने मला सांगताय, पण तुम्ही असं एक एक गोष्ट सांगताय मला, काय करायचं तुम्हाला? पतंजलीने जे सांगितलंय ते श्रीकृष्ण परमेश्वर त्याला शिकवतो. परमेश्वराने स्वतःचं ज्ञान द्यायचं की दुसऱ्याचं द्यायचं, पण नाही, हा मला प्राप्त करण्यासाठी एक अधिकृत मार्ग आहे, तर तुला सांगणं माझं कर्तव्य आहे. श्रीकृष्णांचा हा प्रामाणिकपणा आहे की एका पतंजली ऋषींचा जो मार्ग आहे ते सांगतायत. तो प्रामाणिकपणा बघून अर्जुन म्हणतात जर शिक्षक माझे असे ब्रॉड माइंडेड आहेत तर मी पण ब्रॉड माइंडेड होणार. खरं सांगू मला ना हे खूपच असह्य वाटतं, आणि हे नाही मला वाटत की हे व्यवहार्य आहे. मला तुम्ही मदत करणार का? तर श्रीकृष्ण पण ना कान नाही पिळत. अरे नाही म्हणतोस, मजाल तुझी, मी शिकवतोय आणि नाही म्हणतोय, आणि नंतर हे आपले शिवाजी पाशी लोक काय म्हणतील? आम्ही ज्यांची पूजा करतो त्यांचा प्रस्ताव अर्जुनाने स्वीकारला नाही. श्रीकृष्णांचे स्ट्रेंथ, श्रीकृष्णांची शक्ती त्यांच्या सुदर्शन चक्रामध्ये नाहीये. श्रीकृष्णांची शक्ती आहे त्यांच्या प्रेमामध्ये. आपल्याला वाटतं आपली शक्ती आहे, आपण दुसऱ्यांना किती शिक्षा देऊ शकतो याच्यामध्ये, पण आपली खरी शक्ती असते आपण दुसऱ्यांना माफ किती करतो. सो दुसऱ्यांना शिक्षा देण्यासाठी ताकद नाही लागत, पण दुसऱ्यांना माफ करण्यासाठी प्रचंड ताकद लागते. कारण ते जे ओझं असतं हृदयावर ते झटकायला खूप शक्ती लागते. जेव्हा कोणी आपल्यासोबत वाईट वागतं, वाईट बोलतं, त्याचे ओझं आहे जे घेऊन आपण सकाळ दुपार संध्याकाळ चालत असतो,
पण असं का, पण याने असं का नाही, ते ओझं आपल्यालाच थकवतं, आपण थकतो, आपले परिश्रम होतात. तर म्हणून ते ओझं लवकरात लवकर बाजूला ठेवणं हे आपल्या हिताचं आहे. तर पण ते ओझं आहे ना, ते नाही सुटत. तर खरी शक्ती श्रीकृष्णांची प्रेमामध्ये, आणि आपली खरी शक्ती त्यामध्ये की प्रेम म्हणजे काय, बेसिकली व्हॉट इज लव्ह. प्रेम म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये जे काही कमतरता आहे त्याच्याकडे आंधळा डोळा करून त्याच व्यक्तीमध्ये जे चांगली बाजू आहे त्याला वाव देणे, त्याला वारा देणे, आणि एक दिवस असा आणणे प्रयत्न करून की त्याच व्यक्तीची जी चांगली गुण आहेत ते त्याच्यातल्या कमतरतेला आच्छादित करतील, झाकतील. नाही, आपल्या सगळ्यांमध्ये चांगली गुण, आपल्या सगळ्यांमध्ये एक थोडी डार्क साइड ऑफ द मून, नाही, एक मागची बाजू पण आहे. सो पौर्णिमा कशी आणायची ही कला आपल्याला शिकायची आहे. अनेक वेळा नकळतपणे अमावस्या कशी आणायची ही कला आपण शिकलो. की आपण असं बोलतो की तो बिचारा असा एकदम खंत पावलेला होतो. सो श्रीकृष्ण आहेत, कधीही बळजबरी नाही करत. ऍक्च्युली श्रीकृष्ण इतके प्रेमळ व्यक्ती आहेत. शिशुपाल सारख्या व्यक्तीलाही इतकं लहानपणापासून तो नेहमी अपशब्द बोलत होता, पण त्यांचे पण 99 अपशब्द सर्वांच्या देखत राजसूय यज्ञामध्ये त्यांनी सहन केले. पण शेवटी 99 जेव्हा झालं तेव्हा तो सुदर्शन चक्र निघाला. नाही तर सुदर्शन चक्र श्रीकृष्णांना, सुदर्शन चक्र कशा चालवायचं. तर चार्ली चॅपलिन आहे, किती लोकांना माहिती आहे चार्ली चॅपलिन. त्याचे खूप छान वाक्य आहे. ते म्हणतात ऍक्च्युली यू नीड पॉवर टू हर्ट पीपल, फॉर एव्हरीथिंग एल्स लव्ह इज सफिशियंट. जेव्हा फक्त लोकांना त्रास द्यायचा असेल ना तेव्हा शक्तीची गरज लागते, एका पदाची गरज लागते. बाकी सगळं काम करण्यासाठी प्रेम पुरेसं आहे. आणि याचं जे सगळ्यात मोठं उदाहरण आहे ते श्रीकृष्ण. श्रीकृष्णांनी कधी कोणावर बळजबरी नाही केली. दुर्योधनला म्हणतात देऊन टाक रे, त्यांचंच आहे. तो त्या द्यूत क्रीडेमध्ये बळजबरीने केलं, देऊन टाकलं, नाही देणार, ठीक, 5 गावं देऊन टाकले. सो द मोस्ट पॉवरफुल पर्सन, सगळ्या शक्तिशाली होते ते त्या दुर्योधन प्रेमाने म्हणतात रे देऊन टाक रे, देऊन टाक रे. सो सुदर्शन चक्र कोणासाठी आहे माहितीये का, जे एकदम पराकाष्ठेला जातात आणि श्रीकृष्णांचा काय म्हणतात त्या प्रेमाला अवहेलना करतात, त्या प्रेमाला लक्ष देत नाही, त्या प्रेमाला कधी प्रतिसाद देत नाही. बाकी सगळ्यांसाठी श्रीकृष्णांनी आलिंगन दिलं, श्रीकृष्णांनी बासुरी वाजवली, आणि अर्जुनासारख्या व्यक्तीला प्रेमाचे शिकवणी देत आहेत की याच्यात तुझं भलं आहे, तू असं करशील तर तुझं भलं होईल. हे पण प्रेमच आहे. कशाला शिकवणी द्यायची, आपण आपलं काम करायचं. दुसऱ्यांना वेळ देणं, दुसऱ्यांना 2 गोष्टी शिकवणं हे त्या व्यक्तीच्या प्रेमाचं चिन्ह आहे. कशाला वेळ द्यायचा लोकांना, कशाला मार्गदर्शन करायचं लोकांना, मरू दे, आपलं काय, आपण आपलं काम करूया. पण दुसऱ्यांना जेव्हा कोणी वेळ देत आहे तो प्रेमाचं लक्ष, ते त्या व्यक्तीप्रती असणाऱ्या चांगल्या भावनेचं प्रकटीकरण आहे. सो श्रीकृष्ण आपल्या सर्वांवर प्रेम करतात. हे फक्त काव्यात्मक वाक्य नाहीये, हे सत्य वाक्य आहे. का बरं, कारण श्रीकृष्णांनी आपल्या सर्वांसाठी ही गीता ठेवली आहे जेणेकरून आपण आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करू, अनुभवू, आणि तो गोडवा चालू. सो दिस इज द प्रूफ दॅट कृष्णा लव्हज अस. सो ओरिजिनल पॉइंट की टीचर जनरली वॉन्ट्स बुक काय, पण श्रीकृष्ण म्हणतात नाही, जे काय असेल ते सांग, आपण सोडवूया ते. सो 10.72 सॉरी 18.72 उघडणार. 18.72 18वा अध्याय आणि श्लोक क्रमांक 72 उघडलं. सो कच्चिद एतत् श्रुतम पार्थ त्वय्यैकाग्रेण चेतसा कश्चिद अज्ञान समूहम प्रणष्टस्ते धनंजय. राईट, त्याचं भाषांतर वाचणार त्या श्लोकाचं. हे ना या भगवद्गीतेतला श्रीकृष्णांच्या मुखातून शेवटचा श्लोक आहे. मग त्याच्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतात नष्टमोह स्मृतिर्लब्धा. तर हे श्रीकृष्णांचे शेवटचे शब्द आहेत भगवद्गीतेमध्ये. सो त्याचं भाषांतर वाचा. हे पार्थ, हे धनंजय, तू हे एकाग्र चित्ताने श्रवण केलेस का, आणि तुझा मोह आणि अज्ञान आता नष्ट झाले का.
सो पूर्ण गीता सांगितल्यानंतर सांगितलं ना, आणि कोण सांगतोय? भगवान. परमेश्वर सांगतोय. काय मग विचारायची गरज आहे का की अरे तुझा जो अज्ञान होता, तुझ्या मनांमध्ये जे भ्रम निर्माण झाले होते सुरुवातीला की मी युद्ध नाही करत, ते नष्ट झाले का? हे विचारायची गरज आहे. सो जेव्हा एखादे शिक्षक सगळं शिकवल्यानंतर, उत्कृष्ट शिक्षक, ते जेव्हा प्रश्न विचारतात, तुमचे प्रश्न सुटले का, दॅट इज प्रूफ ऑफ हिज केअर, राईट. आणि त्याचं जे तात्पर्य आहे ते माझं त्या श्लोकाचं तात्पर्य. भगवंत हे अर्जुनाचे आध्यात्मिक गुरु या रूपामध्ये त्याला उपदेश करीत होते. म्हणून अर्जुनाने संपूर्ण भगवद्गीता यथार्थ रूपामध्ये जाणून घेतली की नाही याविषयी त्याला विचारणे हे भगवंतांचे कर्तव्यच होते. आता नेक्स्ट सेंटेन्स आहे, कान लावून ऐका. येस. आणि जर अर्जुनाला भगवद्गीता समजली नसेल तर भगवंत कोणत्याही मुद्द्याचे अथवा संपूर्ण भगवद्गीतेचे आवश्यकता असल्यास पुन्हा विवेचन करण्यास तयार होते. Can you imagine this? So after speaking the whole Gita, कच्चित अज्ञान समूह प्रणष्टस्ते धनंजय, झालं तुझं अज्ञान. समजा अर्जुनाने म्हटलं असतं नाही तो मुद्दा नाही कळला अजूनही, श्रीकृष्ण वॉज रेडी. त्यामध्ये त्यांना स्वतःचा कमकुवतपणा नाही वाटत. ते म्हणतात नाही मी प्रामाणिकपणे शिकवली, पण समजा काही कारणामुळे याला नसेल कळली, त्याचा दोष नाहीये तो. उलट तो व्यक्ती जेव्हा सांगतो मला ना हा पॉइंट अजूनही नीट कळाला नाहीये, तो त्याचा प्रामाणिकपणा. तर जेव्हा एक प्रामाणिक विद्यार्थी विचारतो मला नाही कळलं, आपण कधी कधी नकळतपणे म्हणतो हा याचा कमकुवतपणा आहे, बुद्धी नाही याला, तू मागे बस. पण श्रीकृष्ण म्हणतात जर हा विचारतोय ना प्रामाणिकपणे, त्याला उत्तर आणि तिथे ते पूर्ण भगवद्गीता पुन्हा एकदा सांगण्यास तयार होते. दिस इज कृष्ण. सो हे श्रीकृष्ण, या श्रीकृष्णांना आपल्याला भेटायचं. सो आता अर्जुनने सांगितलं हे सगळं कठीण आहे, चंचल मी मना कृष्ण तस्या निग्रह मध्ये मायावरी व दुष्कर्म सगळं. आता श्रीकृष्णांचं काय उत्तर आहे, कोणाला ऐकायचं आहे? ग्रेट. श्री भगवान उवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे महाभाव कोणतेही, चंचल मनाला संयमित करणे निसंशय अत्यंत कठीण आहे, पण योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे हे शक्य आहे. हे किती छान आहे ना. असंशय महाभाव, असंशय बरोबर आहे, तुझं म्हणणं बरोबर आहे. मी स्वीकार करतो मनाला करणं, पण मी तुला मार्ग पण सांगतो. कोणी असता म्हणजे मी जे बोललो ते काय बोललो मग. सो आपण अशा शिक्षकांना भेटलोय म्हणून आपल्याला ना ते कॉन्ट्रास्ट बघून हसू येते. मी जे बोललो त्याच्यामध्ये काहीतरी खोट होती म्हणजे. व्हॉट डू यू मीन? असंशय बरोबर आहेस. मी तुझी परीक्षा घेत होतो, मी बघत होतो तू प्रामाणिक आहेस की नाही. ऍक्च्युअली इट इज इम्पॉसिबल टू कंट्रोल द माइंड, पण मी पण काही कमी नाहीये. मी तुला मार्ग सांगतो. अभ्यास आहे तू कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. दोन गोष्टी तुला महत्वाच्या सांगतो. काय ते सांगतो. सो कोविड जेव्हा आला होता त्याच्यावर दोन प्रकारे आपल्याला मात करायची होती, आपल्याला शिकवलं होतं. सांगणार साधारणपणे, यू मे बी रॉंग ऑल्सो, डज नॉट मॅटर. दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला सांगितल्या होत्या कोविडच्या वेळेस. सो एक होतं की अंतर ठेवा, सोशल डिस्टन्सिंग थ्रू मास्क और 6 feet, नाही त्याचे सगळे जागोजागी असे स्टँड नाही बँकेत वगैरे. सो एक होतं सोशल डिस्टन्सिंग, राईट. आणि एक होतं की वॉकिंग करा किंवा सिंपल खा वगैरे. तर स्वतःला स्ट्रॉंग करायचं होतं, पण स्वतःला स्ट्रॉंग करता करता असं नाही की कुठेही जा आणि यू एक्सपोज युअर सेल्फ टू रिस्क. सो 2 things. वन इज कीप अवे फ्रॉम डेंजर आणि स्वतःला स्ट्रॉंग करा, राईट. तर दोन्ही गोष्टी महत्वाच्या. तसंच मनावर जर नियंत्रण करायचं असेल तर 2 गोष्टी श्रीकृष्ण म्हणतात. काय म्हणतात? अभ्यास. अभ्यास म्हणजे
तुम्ही यशस्वी होईपर्यंत प्रयत्न करा आणि प्रयत्न करत राहा, अनेकानेक वेळेत प्रयत्न करत राहा. सो मनावर जर नियंत्रण करायचं असेल तर किती वेळा प्रयत्न करायचे? जसं आपण सुरुवातीला म्हणालो, मुलगा जेव्हा लहान मूल पळत असेल तेव्हा किती वेळा येतो निश्चित. सो ते हे ऑलवेज रिमेंबर दिस, माइंड कंट्रोल विल नॉट हॅपन इन ए सिंगल डे. आपल्या घरात लहान मूल जितकं बेशिस्त असेल तितका त्याला जास्ती वेळ लागतो योग्य मार्गावर आणणं. तर हे जे मन आहे आपलं पूर्णपणे बेशिस्त आहे. सो प्लीज हॅव पेशन्स. तर कधी कधी जे लोक जप करतात, समजा आता या फ्रायडेला कोणीतरी सुरू केलं हरे कृष्ण हरे कृष्ण, पुढच्या फ्रायडेला येऊन कधी कधी मला येऊन भेटतात आणि म्हणतात प्रभूजी त्या दिवशी तुमच्याजवळ जप केला तर ते सगळ्यांसोबत जप केलं तेव्हा छान झाला, पण घरी जेव्हा जप केला तेव्हा माझं मन थोडं पळत होतं, का असं? सो तो प्रश्न आहे की समजा कोणी मला येऊन म्हटलं की प्रभूजी त्या दिवशी तुम्ही सगळ्यांसोबत जेव्हा जप केलं तेव्हा छान झालं आणि घरी जेव्हा जप केलं तेव्हा छान झालं, तर मी म्हणेन का असं? आय शुड आस्क. नाही शक्य आहे ते. आपण वर्षानुवर्ष या आयुष्यात आणि मागे जन्मोजन्मी आपण या मनाला कधी शिस्त नाही लावली आहे. व्हॉट डू यू एक्सपेक्ट? एका याच्यामध्ये सगळं छान होईल. आज आपण ती माळ हातात घेतली आहे आणि आज घरी जाऊन अरे कृष्ण हरे आणि मन म्हणाले थँक्यू सो मच, काय तुम्ही छान आहात, परमेश्वराबद्दल चिंतन करायला शिकवताय. अजिबात नाही, बंडखोर आहे मन. आणि गमतीची गोष्ट आहे, जेव्हा आपण IPL मॅच बघतो, पुरुषांसाठी आहे, IPL मॅच जेव्हा बघतो तेव्हा अजिबात भूक नाही लागत. किंवा IPL मॅच जेव्हा बघतो तेव्हा तासोन तास चालू असतं आणि तेव्हा काहीही आठवत नाही. जॉब करताना का कोणाच ठाऊक, अरे त्याला फोन करायचा आहे आणि त्याला कसं आहे माहिती का, व्हेरी क्रिटिकल फोन येतो. असं मी साधारण फोन काय नाही, जपाच्या वेळेस फुल कृष्णा, पण ना तो जो फोन येतो खूप महत्वाचा आहे. तुम्ही 2 मिनिटं फोन करतो आणि मला कसं आहे, मी बरेच वर्ष आधी घरात बाहेर पडलो, मला माहिती आहे, पण तुमचं पण इक्विव्हॅलेंट काहीतरी असेल महिलांचं की वेन यू आर डुईंग दॅट तेव्हा काहीही प्रॉब्लेम नसतो, पण जॉब करायला बसलो की. सो दॅट इज, जेव्हा जेव्हा जप करताना मन व्याकुळ होईल किंवा मन पळेल, दॅट इज द प्रूफ दॅट आपण जर चांगला जप केला तर ते मनावर नियंत्रण होईल आणि ते मनाला आवडत नाही. बेशिस्त मुलाला शिस्त लावणारा व्यक्ती कधीही आवडणार नाही. सो मंत्र म्हणजे काय, मनाला आपण शिस्त लावतोय. सो काहीही करा, बॅडमिंटन खेळा 4 तास, काही भूक नाही लागत, काही नाही लागत. जप करताना भूक लागते, जप करताना पाठ दुखते, जप करताना थोडं एक कुशन लागतो, जप करताना गुडघे पण दुखतात, जप करताना का थोडं सायलेंट जप केलं तर चालतं का प्रभूजी? तुम्ही ते फ्रायडे क्लास होता हरे कृष्ण हरे कृष्ण थोडं मनातल्या मनात करू शकतो का? तुम्ही ऐकलं होतं असं तिकडे की ऍक्च्युली मनातल्या मनात जप करायला पाहिजे म्हणून. सगळे कारण की जिभेला आराम मिळेल का, शरीराला आराम मिळेल का, एनिथिंग दॅट विल टेक यू अवे फ्रॉम चॅटिंग. मनाचा फक्त एकच ध्यास आहे, माझ्यावर शिस्त नको, माझ्यावर नियंत्रण नको, म्हणून जप करताना सगळे कारण सुचतात. पण आपण पण काही कमी नाहीये, आपण पण म्हणणार श्रीकृष्णांनी म्हटलंय की जप करायला पाहिजे म्हणून मी जप करणार आहे. तुझे सगळे आर्ग्युमेंट्स योग्य आहेत आणि बरोबर आहेत, पण सगळ्यात वरची आर्ग्युमेंट काय आहे, श्रीकृष्णाने जे म्हटलंय ते मी करणार. ओके, बसत हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. सो जप न करण्यासाठी 1008 कारण आहेत. सकाळचा वेळ व्यायामाचा वेळ असतो, पण जप सुरू केल्यानंतर, जप जेव्हापर्यंत सुरू नव्हता केला तेव्हापर्यंत सकाळी मी आरामच करायचो. पण अचानक आय रिअलाइज की जप करताना ही इज गोइंग फॉर अ मॉर्निंग वॉक, तो मॉर्निंग वॉक, आणि बाजारातून सगळे आले छान योगा सगळं. ऍक्च्युली गुरुजी ना जप मी दुपारी केलं तर चालेल का, सकाळचं मौल्यवान वेळ मी योगासनासाठी. सो 1008 कारण आहेत जप न करण्याचे, पण जप करायचं फक्त एकच कारण आहे, श्रीकृष्णांचा आज्ञापालन, आणि श्रीकृष्ण खुश होतील आपल्याला. बाकी ऑल रिझन्स नो नीड टू चॅन्ट हरे कृष्ण. ओनली वन रिझन, सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रत नमस्यन्तश्च माम भक्त नित्ययुक्ता उपासते. सततम कीर्तयन्तो माम, श्रीकृष्ण म्हणतो. ऍक्च्युली तर सतत कीर्तन करायला पाहिजे, आपल्याला तर फक्त थोडंसंच सांगितलंय. हरे कृष्ण.
सो अभ्यास म्हणजे प्रयत्नशील प्रयत्नशील प्रयत्नशील. आणि वैराग्य, दिस इज नॉट द सॅफरन केशरी भगव्या कपड्यांचं वैराग्य नाही. वैराग्य म्हणजे आपल्या जीवनात तेवढी तरी आपल्याला बुद्धी आली आहे की काय माझ्या सवयी, काय परिस्थिती, काय वातावरण हे आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रतिकूल आहे. त्या सगळ्या प्रतिकूल सवयींना चालना देणाऱ्या परिस्थितींपासून दूर राहणे. सो एक सिनेमा थिएटर होतं जिथे मी समजा दर फ्रायडेला फर्स्ट डे फर्स्ट शो जायचो. सो नाव ज्या रस्त्यावर होतं त्या रस्त्यावरून जर मी गेलो तर माझ्या जुन्या आठवणी येणार. राईट. सो देन आय शुड नॉट टेक दॅट रोड. दुसरीकडून जायला पाहिजे. समजा एक कुठेतरी एक जागा असेल जिथे आपण अमुक अमुक करायचो, फिल इन द ब्लँक्स, यू डू इट. अँड इफ यू अंडरस्टँड दिस इज नॉट गुड फॉर मी, डोंट गो ऑन दॅट रोड. त्या रस्त्याने जायचं नाही. सो दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे स्वतःला सशक्त करायचं आहे आणि सोशल डिस्टन्सिंग. पण ज्या ज्या परिस्थितींमध्ये आपण काय काय विरोध, अध्यात्माला विरोध करणाऱ्या गोष्टी केल्या आहेत, त्या त्या गोष्टींपासून जितकं आपण दूर राहिलो ते आपल्यासाठी खूप चांगलं. म्हणून त्या पतंजली ऋषी आहेत, त्यांचे योगसूत्र, त्याचे 4 विभाग आहेत. समाधीपाद, साधनापाद, विभूतीपाद आणि कैवल्य, हे 4 भाग आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये साधनापाद मध्ये हे सूत्र नंबर 30 आहे. वाचणार कोणीतरी? वाचा वाचा. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यमा. तर मी ते सुरुवात केली होती या अध्यायाची, तेव्हा सांगितलं होतं 8 काय होते पहिले 2? यम, नियम, आसन. सो यम नियम म्हणजे होतं, यम होतं की काय करू नये, आणि नियम म्हणजे काय करायचं. तर यम काय आहेत ते पतंजलीच्या शब्दांमध्ये हे यम आहेत. काय काय आहेत? मराठी भाषांतर वाचणार तुम्ही? वाचणार. अहिंसा, सत्यनिष्ठा, चोरी न करणे, ब्रह्मचर्य आणि मालकीची भावना नसणे ही नैतिक बंधने आहेत. सो योग मार्गावर हे. आता ते तर 10 आणि 14 श्लोकामध्ये श्रीकृष्णांनी पण म्हटलं. आता सूत्र क्रमांक 31. येस, वाचणार तुम्ही? वाचणार. जाती, देश, काल, समय, अनविच्छिन्न, सार्वभौम, मनोव्रत, महाव्रत. येस, भाषांतर वाचणार तुम्ही? ही नैतिक बंधने स्थिती, स्थान, वेळ आणि परिस्थितीनुसार समायोजित केले जाऊ शकत नाही. ते योगाच्या सर्व टप्प्यांशी संबंधित आहे. महान व्रत आहे. सो हे म्हणतात डोंट, यू कॅनॉट चेंज. हे जे होते 30व्यामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यू कॅनॉट से. एखादा मी माझ्या परिस्थितीत फंडामेंटल इज से यम, आणि 32 मध्ये आता नियम आहेत. कोण वाचणार? शौच, संतोष, तपः, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधानानी नियम. काय काय आहेत? आता काय काय करायला पाहिजे ते? शुद्धीकरण, समाधान, तप आणि परम भगवानाचे तीव्र ध्यान हे शिफारसीय आचरण आहे. सो यम आणि नियम. सो इवन ध्यान योग पद्धतीने डूज अँड डोंट्स, काय करायला पाहिजे आणि काय, दोन्ही महत्वाचे, बरोबर, तरच प्रगती होईल. तसंच आपण जे आता चर्चा करतोय की सोशल डिस्टन्सिंग म्हणजे चुकीच्या गोष्टींपासून, चुकीच्या व्यक्तींपासून, चुकीच्या परिस्थितीपासून दूर राहणे, आणि दुसरं आहे की स्वतःची इम्युनिटी बूस्ट करणे. म्हणून इस्कॉन संस्थेमध्ये हे प्रभुपादांचा फोटो आहे. तर दीक्षा देण्यासाठी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. तर अभ्यास म्हणजे एका गोष्टीवर खूप महत्व आहे इस्कॉनमध्ये. काय? भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नामांचा जप करणे. सो दिस इज यू मेक युअर सेल्फ स्पिरिच्युअली स्ट्रॉंग. राईट. आणि वैराग्य म्हणजे काय? यम आणि नियम. सो काय? शुद्धतेचे पालन करणे म्हणजे हानिकारक सवयींपासून दूर राहणे, जसं मद्यपान, मांसाहार, चुकीचे संबंध ठेवणे आणि जुगार. हे जे 4 गोष्टी आहेत हे वर्ज्य. सो दिस सोशल डिस्टन्स, कीप अवे. आणि जस्ट बाय स्टेइंग अवे यू डोंट बिकम प्युअर, देन यू हॅव टू चेंज. सो या दोन्ही गोष्टी जर केल्या तर सकारात्मक सवयींचा वारंवार आपल्याला ध्यास द्या. म्हणून जप की कधी करायचा? फक्त एकादशीला, फक्त पौर्णिमेला नाही, रोज. मास्क कधी लावत होतो आपण कोविडमध्ये? फक्त सोमवारी. आणि नुकसानकारक सवयींना सतत आपल्याला काय. दोन्ही गोष्टी जो करतो त्याची प्रगती अध्यात्मामध्ये.
36 श्लोक. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुम् उपायतः. वाचणार भाषांतर तुम्ही वाचा. ज्याचे मन उच्छृंखल आहे आणि त्याच्या साक्षार होणं कठीण आहे, परंतु त्याचे मन संयमित आहे आणि जो योग्य साधनांद्वारे प्रयत्न करतो त्याला निश्चितच यशाची शाश्वती आहे असे माझे मत आहे. श्रीकृष्णांनी अर्जुनाचं जे मत होतं ते स्वीकार केलं, पण म्हणतात तुझं मत मी स्वीकार केलं, पण माझं मत सांगतो यो अभ्यास आणि वैराग्य, सोशल डिस्टन्सिंग आणि इम्प्रुव्हिंग, हे 2 गोष्टी जर केल्या वन डे यू विल गेट सक्सेस. हे माझं मत आहे. श्रीकृष्णाचं मत आहे यू विल बिकम सक्सेसफुल. तो आपल्यामधून कोणालाही असं वाटू नये प्रभूजी मला तर नाही वाटत हे काय शक्य आहे. इफ यू डू दिस 2 थिंग्स, स्टे अवे फ्रॉम बॅड हॅबिट्स, चॅन्ट हरे कृष्ण, कृष्ण इज गॅरंटेड. इति मे मतः, माझं मत आहे. सो व्हेरी होप गिव्हिंग. सो कधी कधी लाभदायक गोष्टींना मिळविताना हताश होण्याची परिस्थिती येते है ना. कधी कोणी IITच्या एंट्रन्स साठी अभ्यास करत असेल, UPSC साठी अभ्यास करत असेल तर खूप परिश्रम लागतात, पण जेव्हा ते मिळतं तेव्हा देन इट इज वर्थ इट. तसं छान जर हेल्थ बनवायचं असेल, फिटनेस बनवायचं असेल तरी पण कधी कधी वाटतं की अरे किती. तर यश मिळवणे सोपे. तसंच अध्यात्मामध्ये श्रीकृष्णाला जर प्रसन्न करायचं असेल, इट इज पॉसिबल. इट मे बी डिफिकल्ट बट इट इज डेफिनेटली पॉसिबल. सो काही चिंतन मनन आपल्या सर्वांसाठी, काही मी गोष्टी आता खाली दाखवणार आहे. त्यासाठी सकारात्मक आणि टाळता येण्याजोग्या नकारात्मक सवयी काय काय असू शकतात. दिस इज सम मेडिटेशन फॉर यू. येस, नर्तकासाठी काय असेल, दीप्ती मताची आहेत का? नाही, त्या डान्स करत नाही एकदम पटकन चालेल असेल. येस, सो एका डान्सरसाठी व्हॉट विल बी पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, यम आणि नियम काय असतील. डाएट विल बी ओके, अँड व्हॉट विल बी या थोडं वेट नेहमी कमी ठेवायचं. अजून प्रॅक्टिस, पेशन्स, आणि थोडंसं टीचर जेव्हा शिकवतात एस्पेशली क्लासिकल डान्समध्ये एक्सप्रेशन्सला खूप महत्व असतं. असं ते नीट कसं करायचं, राईट. सो थोडं एक ग्रॅस्पिंग पॉवर आणि टू सम एक्सटेंट कोऑर्डिनेशन ऑफ फिजिकल मुवमेंट्स. हात असा आणि तेव्हाच पाय असा, ते जरा थोडंसं कोऑर्डिनेशन नीट असेल तर नाही डान्स करू शकतो क्लासिकल. डॉक्टरसाठी हो सांगा. या सो लेटेस्ट CME वगैरे अटेंड करायला लागतात. आता लेटेस्ट काहीतरी ऍडव्हान्समेंट झाली असं ती माहिती पाहिजे. येस, अजून आणि व्हॉट इज डू नॉट, या फॉल सिक, डू नॉट फॉल सिक. बिकॉज तुम्ही जर आजारी पडले तर जे आजारी आहे त्यांची आशा काय मग. जो स्वतःच if he's overweight and he starts an obesity clinic, the people will say, excuse me, you are overweight, 106. How can he start an obesity clinic? So म्हणून डॉक्टर जेव्हा वारंवार आजारी पडतात somebody might ask this question. Okay, गायक, so practice. थंड आईस्क्रीम वर्ज, कोल्ड ड्रिंक वर्ज, आणि काय एक चितळे बंधूचं पियुष भजी. ओके, आणि टू डू आंबट गोष्टी पण नाही चालत ना, आंबट गोष्टी पण. सो प्रॅक्टिस करायला लागते. ओके, एक ड्रायव्हर, कॉन्सन्ट्रेशन, झोप, चांगली झोप घेऊन करायचं बाबा, फ्रेश पाहिजे. तर थोडस ना कधी कधी ड्रायव्हर घेऊन जर तुम्ही असं नाईट ट्रॅव्हलिंग करत असाल तर इट विल हेल्प यू टू टॉक कॉन्स्टंटली विथ द ड्रायव्हर. तर थोड्या गप्पा मारायच्या असतात, काय चाललंय रे, काय खाल्लंस रे, कारण त्याला मध्येच झोप लागली ही गंमत होणार. तसं थोडस गप्पा मारायच्या असतात. ओके, जो कुक आहे तो आचारी, स्वच्छता, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. अजून थोडं ना याच्याकडे, फोडणी तेल गरम होत आहे आणि जर दुर्लक्ष झालं एव्हरीथिंग विल बी स्पॉइल्ड.
लक्ष पाहिजे तिथे, राईट. कुकिंग इज अबाउट फोकस, अलर्टनेस. येस, थँक्यू. तुम्ही अलर्ट आहात. सो मी आणि माझे मन याचं नेहमी हे चालू असतं. एनीबडी हू वॉन्ट्स टू इम्प्रूव्ह फायनान्शियली, सोशली, हेल्थ, स्पिरिच्युअली, तुम्हाला जर स्वतःची प्रगती करायची असेल, दिस इज युअर इंटरनल स्टोरी. इथे जाऊ की नको जाऊ, करू की नको करू, मदत करू की नको करू. सो याच्यामध्ये कोण जिंकणार? या दोघांमध्ये कोण जिंकणार? ज्याचा हात स्ट्रॉंग आहे. हातच तुमचा असं एकदम असा काठीसारखा आहे, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू, राईट. सो आपल्याला स्ट्रॉंग बनायला लागेल आपल्या मनापेक्षा. सध्या आपली परिस्थिती काय माहिती, आपलं मन आहे ना एवढा मोठा हात आहे त्याचा, आणि आपण असे काठीसारखे होतो. आपण जेव्हा हरे कृष्ण करायला बसतो तेव्हा तो म्हणून सो खेळू तर दे, हो खेळ ना तू, कमॉन. ठीक आहे, 100 वेळा हरीन, पण मी शिशुपाल झाले. अपमान नाही करत मी श्रीकृष्णाचा की मी 100व्या वेळेस मरीन, राईट. मी श्रीकृष्णाची स्तुती करतोय. तर 100 काय, 1000 काय, 10 लाख काय, श्रीकृष्ण इज विथ मी. सो करायचं, नो प्रॉब्लेम. पण असं करता करता फक्त या मुवमेंटनी तरी आपले हात स्ट्रॉंग होते. एक दिवशी आपण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. सो सोडायचं नाही. सो आता हे काही चिंतन म्हणून तुम्ही नर्तक, डॉक्टर, गायक सांगितलं, राईट. आता साधकासाठी काय आहे? मोर कन्सिस्टन्सी. ओके, अजून डिटर्मिनेशन. हे ना थोडे क्वालिटीज चाललेत, म्हणजे थोडं जरा सूक्ष्म चाललंय, थोडं विजिबल सांगा, दिसेल असं. कारण डिटर्मिनेशन, एव्हरीवन फील्स आय एम डिटर्मिन्ड. Sincere, of course I am sincere. आवड, आणि आवड नसेल तर कडू औषध घेतो ना आपण. ओके, सो काही ना आय बिकम स्पेसिफिक की ना दिवसाला एक थोडं शेड्यूल पाहिजे. इफ यू डोंट हॅव अ शेड्यूल, कधी उठताय, कधी झोपताय, कधी काय, त्याला जर वेळ नसेल, इट विल बी डिफिकल्ट. कारण ना इमर्जन्सी मोड मध्ये जर आपलं आयुष्य चालू असेल तर समबडी विल कम एट द लास्ट मोमेंट. कोणतरी म्हणा, अरे माझं इमर्जन्सी आहे, मला फोन बोलायचं आहे तुझ्यावर. सो युअर टाइम विल गो देअर. सो इफ यू डोंट प्लॅन फॉर युअर सेल्फ, समबडी एल्स विल प्लॅन फॉर यू. जर आपण आपल्या 24,000ची आखणी नाही केली तर आपण बेसिकली काय करतोय, आपला जो डे प्लॅनर आहे तो दुसऱ्याच्या हातात, यू प्लॅन फॉर. सो वेन ही कॉल्स यू हॅव टू आन्सर. पण इफ यू वॉन्ट टू प्रोग्रेस, यू विल हॅव टू सेट अप युअर डे. त्याच्यातले काही तास तुम्ही इतरांसाठी देऊ शकता, पण तुम्हाला सांगायला लागेल, मला माझ्या शरीरासाठी इतके तास देणं ही माझी गरज आहे. माझ्या मानसिक संतुलनासाठी आय नीड टू स्पीक टू सम फ्रेंड्स. मित्रांना कॉल करायला वेळ नाही, विश्वासू लोकांना संबंध ठेवण्यासाठी वेळ नाही. आणि एक दिवशी जेव्हा अपघात होतात, जेव्हा आभाळ कोसळतं, कोणी नसतं मदत करायला. का? जेव्हा सगळं काही चांगलं चालू होतं तेव्हा मित्रांची गरज वाटली नाही. मित्र कधी आठवतात? जेव्हा वाईट परिस्थिती येते तेव्हा. पण तेव्हा मग जर नातं नसेल तर हू विल हेल्प यू? सो यू हॅव टू प्लॅन ऑल दिस. पैसे आपण जेव्हा समस्या येते तेव्हा गोळा करतो की आज आपण दर महिन्याला जो पगार आहे किंवा बिझनेस आहे त्याच्यातले थोडे थोडे पैसे सेव्हिंग्स मध्ये टाकतो. हाऊ मेनी ऑफ यू सेव्ह मनी? FD मध्ये, सेव्हिंग्स बँक मध्ये. आज काय करत ते खर्च करा. आज चांगलं खाल, चांगलं काहीतरी विकत घ्याल. या, बिकॉज वेन इमर्जन्सी कम्स यू कॅनॉट बेग. भावाला, बहिणीला, मित्र सांगू शकत नाही, अरे पैसे नाही, पैसे ते सेव्हिंग्स मधून काढतात. सिमिलरली फॉर इमोशनल डिपॉझिट्स. जेव्हा सगळं काही छान चालू आहे तेव्हा आपण फक्त करिअर ओरिएंटेड आहे, कोणाला बोलायला वेळ नाही, कोणाला बर्थडेला विश करायला वेळ नाही, अॅनिव्हर्सरीला भेटायला वेळ नाही. अरे इट्स अ वेस्ट ऑफ टाइम. सो नो इमोशनल डिपॉझिट्स. इमोशनल बँक अकाउंट मध्ये कधी डिपॉझिटच नाही केलं
मग जेव्हा आभाळ कोसळतं तेव्हा आपण जेव्हा फोन करतो तेव्हा आपला नंबर उचलत नाही ते, कारण हा ना याचा फोन आला म्हणजे काहीतरी समस्या असेल. याचं जेव्हा चांगलं झालं हा कधीच फोन नाही करत, अरे मला ना खूप समस्या आहे, मदत करशील का. सो 2 times 3 times पीपल अंडरस्टँड. माझ्या वाढदिवसाला कधी फोन नाही करत, पण याच्या घरी जेव्हा काही जमत तेव्हा बरोबर फोन करतो. सो वी हॅव टू प्लॅन. सो म्हणून प्रॅक्टिकल डिटर्मिनेशन, फोकस हे सगळं बरोबर आहे, बट विजिबल हे आहे की दिवसाची आखणी करायला लागेल. सकाळी मी काय करणार आहे, दुपारी मी किंवा संध्याकाळी किंवा रात्री काय करणार, ते जर नाही केलं ऑलमोस्ट डिफिकल्ट. ओके, टू डू झालं. आणि व्हॉट इज टू अवॉइड, काय नाही करायला पाहिजे, काय टाळायला पाहिजे. या रॉंग असोसिएशन. संघात संजायते काम. आपण जसं आपले मित्र असतात तशा सवयी. एक माणूस काय म्हणतो, यू टेल मी हू युअर फ्रेंड्स आर, आय विल टेल यू हू यू आर. बगळे बगळ्यांसोबत असतात, कावळे कावळ्यांसोबत असतात, पोपट पोपटांसोबत असतात, मोर मोरांसोबत असतात. दॅट्स हाऊ इट इज. सो आपण जसा संघ करू तसा आपल्याला सवयी. सो इफ यू वॉन्ट टू चेंज युअर सेल्फ, डोंट चेंज युअर सेल्फ, चेंज युअर फ्रेंड्स. दॅट विल चेंज यू ऑटोमॅटिकली. टेम्परामेंट येऊ शकतं. टू सम एक्सटेंट यांचं म्हणणं आहे स्वभाव येऊ शकतं का. येस, काही प्रमाणात. एकदम चिडचिडा स्वभाव असेल तर सुरुवातीला अडचण येते, पण जसं मी म्हटलं मी नाही सोडणार, हो दे. तर हळूहळू लक्षात येतं की माझा हा जो चिडचिडा स्वभाव आहे त्याच्यामुळे मी लोकांना दूर झोकतोय. थोडंसं मग ना, जसं म्हटलं ना, आपण चिमणी आहोत, स्वभावाला बदलू शकत नाही, पण चिमणी जेव्हा प्रयत्न करते तेव्हा गरुड मदत करतात, श्रीकृष्ण बघतात याला माझं नामस्मरण करायचंय पण याचा स्वभाव याला मध्ये येतोय, श्रीकृष्ण मदत करतात. सो काही प्रमाणात. येस. सो म्हणून सुरुवातीच्या काळात आध्यात्मिक जीवन म्हणजे 90% ऑलमोस्ट केवळ मनाचे नियंत्रण आहे. सो चेस बुद्धिबळ आहे, तो केव्हापर्यंत चालू असतो. हाऊ लॉंग डज इट गो. 2 hours, 2.5 hours. Depends on. Oh, it's not time dependent. It's dependent on. जेव्हापर्यंत चेकमेट नाही होणार तेव्हापर्यंत तो गेम चालू राहणार. सिमिलरली द किंग ऑफ अवर लाईफ इज राईट नाउ अवर माइंड. मन हा नियंत्रक आहे. राजा कोण आहे. मन सगळं ठरवतो. आपण म्हणतो मी ठरवतो, मन हे असं करायला पाहिजे, ओके. अरे तिथे जायची काय, अरे गीता वगैरे सोडून, ओके. सो जेव्हापर्यंत तुम्ही मनाला राजाला चेकमेट नाही करत तेव्हापर्यंत हे असं चालतं. सो फायनली यू टू चेकमेट. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, लास्ट श्लोका फॉर टुडे. लास्ट कन्सेप्ट. आता हे सगळं ऐकलं, आधी तर त्यांनी प्रस्ताव ऐकले कसं करायचं. मग अर्जुनाने म्हटलं नाही करू शकत. मग श्रीकृष्ण म्हणाले नाही करू शकतोस, अभ्यास आहे नको ते वैराग्य. ओके. आता हे ऐकल्यावर पण अर्जुनाने काय करायला पाहिजे होतं. चांगला विद्यार्थी काय करतो, ओके थँक्यू. पण अर्जुनानं पुन्हा एकदा खूप छान प्रश्न विचारला. कोणाला ऐकायचा हा छान प्रश्न. अर्जुन उवाच अयतिः श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः अप्राप्य योग संसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति. येस मंडळी, तुम्ही वाचला. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा श्रद्धेने स्वीकार करतो, परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्ग भ्रष्ट होतो आणि यामुळे योगसिद्धी प्राप्त करू शकत नाही, अशा अयशस्वी योग्याला कोणती गती प्राप्त होते. किती सुंदर प्रश्न आहे हा. नाही, कठीण मार्ग होता, मला नाही जमणार, पण श्रीकृष्णाने आश्वासन दिलं होईल. पण मग एक सांगणार मला जरा. समजा मी सुरुवात केली आणि अयशस्वी झालो, पथभ्रष्ट झालो, तर माझं काय. काही मला ग्रेस मार्क्स वगैरे असतात त्याला, 35 मिळाले तर 5 मार्क ग्रेस करून पास होणार का. बरोबर. तर पुन्हा एकदा अर्जुन आपल्या वतीने एक प्रश्न विचारतो. आपले सर्व प्रश्न श्री अर्जुनाने विचारले. अर्जुन काय बरोबर, श्रीकृष्णाचे मित्र आहेत,
श्रीकृष्णांनी 4थ्या अध्यायामध्ये सांगितलं, जेव्हा जेव्हा मी येतो तेव्हा तू माझ्यासोबत येतोस. आणि तो व्यक्ती विचारतोय की पथभ्रष्ट झालं तर काय होणार वगैरे, आपल्यासाठी विचारतोय. सो श्लोक क्रमांक 38. कच्चिन्नो भय विभ्रष्ट छिन्ना भ्रम इव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि. येस वाचवा, तुम्ही वाचवा. हे महाबाहो कृष्ण, ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावरून भ्रष्ट झालेला असा हा मनुष्य आध्यात्मिक आणि भौतिक यशोमार्गावरून कोणत्याही दिशेला स्थित नसलेल्या छिन्न विच्छिन्न मेघाप्रमाणे पतित होऊन भ्रष्ट तर होत नाही ना. सो किती छान प्रश्न आहे की कधी जर वारा आला तर खूप मोठा ढग असेल आणि अगदी सावली देणारा ढग असेल, पण तो वारा त्याला पूर्ण छिन्न विच्छिन्न करतो. म्हणतो एका अर्थाने अशीच परिस्थिती झाली ना. सुरुवात केली अध्यात्माची आणि यश नाही झालं, सगळं संपलं. त्याला हिंदीमध्ये म्हणतात ना इथलं ना तिथलं. सत्संगामध्ये जात होता, मग इकडे तिकडे सगळं जाणं त्यांनी बंद केलं आणि शेवटी काय हातात काही लागलंच नाही. मग याचं उत्तर काय? सो जेव्हा प्रलोभनं आपल्यावर मात करतात, ते मी चांगलं असं डोळ्याला शोभेल असं दिलंय. बाकीचे आपले प्रलोभन आहे ते इथे दाखवू शकत नाही आपण स्क्रीनवर. सो जेव्हा प्रलोभनं आपल्यावर मात करतात तेव्हा बेसिकली मनाचा आपल्यावर विजय होतोय. तेव्हा काय काय होतं? पहिली गोष्ट म्हणजे आपण अनुसरण करत असलेल्या मार्गाच्या परिणामकारकतेबद्दल आपल्याला शंका निर्माण होते. अरे मी एवढं अंतर गाठलंय पण मी पथभ्रष्ट झालो, पुढे काही आहे का? हा मार्ग परिणामकारक आहे का, की फक्त या बोलायच्या गोष्टी आहेत? तुकाराम म्हणतात ना, बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात. बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात आहे का? फक्त एकत्र यायचं दर शुक्रवारी, थोडा मी काहीतरी 2 श्लोक बोलणार, तुम्ही पण हा येऊ करणार आणि घरी जायचं आणि परत आपलं जे काही साध्य झाले आहे त्याबद्दल शंका निर्माण होतात. आतापर्यंत जे कमावलं आणि मी पथभ्रष्ट झालो ते सगळं गमावलं का? नाही. श्रीकृष्णांनी 2ऱ्या अध्यायामध्ये 40व्या श्लोकामध्ये सांगितलं होतं, नेहाभिक्रम नाशोस्ति प्रत्यवायो न विद्या स्वल्पमपि यस्य धर्मस्य त्रायते महतो भय. जे काही आध्यात्मिक मार्गावर आपण कमावलंय ते कधीही नष्ट होऊ शकत नाही. सो ऑलवेज रिमेंबर, जरी आपण पथभ्रष्ट झालो, इट इज युअर परमनंट ॲसेट. जी काय तुम्ही जप केलाय तो तुमचा नोबडी कॅन टेक इट अवे. चोरी नाही होऊ शकत, त्याची नष्ट नाही होऊ शकत. भविष्यात काय साध्य होऊ शकते त्याबद्दल शंका होते. जे झालं ते झालं, पण आता भविष्यात काय? मी पथभ्रष्ट झालो, घसरून पडलो मी, आता काय होणार पुढे? प्रश्न येऊ शकतो. आणि कधी कधी सगळ्यात भयानक म्हणजे मी पथभ्रष्ट झालो, माझ्या आजूबाजूला जे लोक आहेत ते पण तर पथभ्रष्ट नसतील, इतरांच्या गुणवत्तेबद्दल शंका निर्माण होतात. सी, आपलं मन किती वाईट आहे. मी घसरलो याचा अर्थ आपण काय म्हणतो, सगळे घसरत असणार. जस्ट सी हाऊ इट इज, राईट? वी बी व्हेरी केअरफुल की मी घसरलो म्हणजे मी कुठेतरी दुर्लक्ष केलं असणार, मी कुठेतरी स्पीड गरजेपेक्षा जास्ती वाढवलं असणार. याचा अर्थ असा नाही की बाकीचे पण घसरले. व्हेरी केअरफुल. एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हसि अशेषतः त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता नहि उपपद्यते. येस, कृष्णा, माझा हा संशय आहे आणि हा पूर्णपणे दूर करण्याची मी तुम्हाला विनंती करतो. तुमच्या वाचून हा संशय दूर करणारा कोणीही मिळणार नाही. कारण बाकी सगळे साधक आहेत, तर साधकाला कसं विचारणार की साधक जेव्हा पथभ्रष्ट होतो तेव्हा त्याचं फ्युचर काय? ते कोणाला विचारायला लागेल? जो बघतोय त्याला विचारायचं. तुमच्याशिवाय अजून कोणी नाही. तुम्ही सोक्ष मोक्ष लावा बाबा. मी सगळ्या असंख्य साधकांचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतोय. सगळे लोक तर वाट बघतायत की प्रभूजी जप करतोय, पण समजा मी पथभ्रष्ट झालो तर पुढे काय? आता श्रीकृष्ण काय उत्तर देणार आहे ते पुढच्या वेळेस बघायचं की आता बघायचं? ग्रेट. श्री भगवान उवाच पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत् कश्चित्
दुर्गतीं तात गच्छती. तर तुमच्यामधून ज्यांनी ज्यांनी महाभारत सिरियल बघितली आहे किंवा रामायण सिरियल बघितली आहे त्याच्यामध्ये जेव्हा एकमेकांशी बोलतात तेव्हा एक शब्द असतो तात. तात म्हणजे ना प्रेम. प्रेम जेव्हा आपण एक स्नेह युक्त शब्द येतो तात. आजोबा म्हणजे आजोबा आहेत पण प्रेमाने जेव्हा अहो प्रेम आहे तर तात ना याच्यामध्ये प्रेम मिश्रित आहे. तर पूर्ण गीतेमध्ये श्रीकृष्णाने अनेक वेळा तात नाही वापरले पण जेव्हा श्रीकृष्णांना अर्जुनाचा हा प्रश्न आला की मला सांगणार का एका पथभ्रष्टाचं काय होतं तात सांगू तुला. प्रेमाने अर्जुनाला श्रीकृष्ण उत्तर देतात. येस प्रभूजी तुम्ही वाचवा. श्री भगवान म्हणाले हे पार्था शुभ कार्यामध्ये युक्त झालेल्या योगी व्यक्तीचा इहलोकात तसे परलोकातही विनाश होत नाही. हरिबोल. काय तुम्ही आणि हे मित्र अरे आनंद एक मिनिट आनंद झाला की नाही बोला. तुम्ही सगळे एकदा विषय दृढ निश्चय आहात की नाही मी मिळवणारच आहे मी अपयशी होणार नाहीये. मला खूप आनंद झाला मी जेव्हा पहिल्यांदा हा श्लोक वाचला मला स्वतःवर विश्वास नव्हता. म्हटलं चला श्रीकृष्ण आश्वासन देतात. फर्स्ट इयर मध्ये जरी मी कॉलेज सोडलं तरी म्हणतात की नाही तुझं फर्स्ट इयर परमनंट. येस पुढे. आणि हे मित्र जो मनुष्य चांगले कार्य करतो तो दुष्प्रवृत्तींच्या प्रवृत्तीने प्रभावित होतो. तो जर आपण कधी चांगलं काही केलं असेल श्रीकृष्ण म्हणतात त्याचा नाश होणार नाही. तुम्ही परमेश्वराला एक तुळशीचं पान वाहिलं असेल आपण ते विसरू शकतो पण श्रीकृष्ण कधी विसरणार नाही. आपण श्रीकृष्णाचं एकदा जरी नामस्मरण केलं असेल आपण ते विसरू शकतो पण श्रीकृष्ण कधीही विसरणार नाही. कारण श्रीकृष्ण हे नेहमी बदल जातो. श्रीकृष्ण हे आश्वासन दुर्गती तातगच्छति. कधीही दुर्गती होणार नाही. म्हणून हा जो मार्ग आहे हा रिटर्न्स ऑलवेज कृष्ण रिटर्न हे खूप ना कठीण मार्ग आहे. म्हणतात या मार्गावर तुम्ही जे काही कराल ते नेहमी तुमचं परमेंट. डोंट बी कधी असा विचार करू नका की अरे काय आहे. ही कन्सेप्ट आपण संपवूया. त्याचं उत्तर जे आहे श्रीकृष्णाचं ते संपवूया आपण. पुढचा श्लोक. प्राप्य पुण्यकृतां लोकान् उषित्वा शाश्वती समां शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टो विजायते. आता याच्यामध्ये फक्त ना ते शब्दांचं जे भाषांतर आहे त्याच्यामध्ये शुचीनाम बघा काय अर्थ आहे पुण्यवान आणि श्रीमताम संपन्न किंवा वैभवशाली. तर भाषांतर आता तुम्ही वाचलं. योगभ्रष्ट योगी पुण्याज्ञांच्या लोकांमध्ये अनेकानेक वर्षे सुखोपभोग भेटल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो. तर श्रीकृष्ण म्हणतायत जो योगी आहे पथभ्रष्ट त्याचा जो पुढचा जन्म आहे दोन ठिकाणी होऊ शकतो. शुचीनाम किंवा श्रीमताम. सो शुचीनाम म्हणजे अगदी सुसंस्कृत वातावरण आहे घरी. परमेश्वराचं अध्यात्माचं वातावरण आहे. लहानपणापासून नारायणाप्रती विष्णू राम कृष्ण यांच्याप्रती आस्था आहे. वैष्णव परिवार असेल. किंवा दुसरं आहे श्रीमता. श्रीमता म्हणजे वैभवशाली संपन्न घर आहे. वैभवशाली संपन्न घर का कारण हा रोजगार वगैरे त्याचं टेन्शन नाही. आणि कधी कधी अशा सगळ्या परिवारांमध्ये पण संस्कृती असते. जसं बिर्ला फॅमिली आहे. अयोध्या मथुरा सगळीकडे बिर्ला मंदिर असतं. ते बिर्ला फॅमिली तेच गोव्याला आता खूप मोठं मंदिर बांधलं राधाकृष्णाचं. तर ते प्रत्येक ठिकाणी राधाकृष्ण सीतारामांचं त्याचं मंदिर आहे आणि बेसिकली ते स्पॉन्सर करतात. ते धर्मशाळा पण नेहमी असते. सो अशा सगळ्या ठिकाणी लहानपणापासून जीवनामध्ये आता मला रोजगारासाठी काही करायचं त्याची गरज नाही आणि लहानपणापासून संस्कार असतात. प्रभुपाद एका लेक्चरमध्ये सांगतात कानपूरमध्ये एक फॅमिली आहे. प्रभुपाद सांगतात त्यांच्या शिष्यांना आणि म्हणतात तिथे जी आजी आहे तिने एक नियम लावलाय की रोज सकाळी आपल्या घरी मंगल आरती होणार आणि त्या मंगल आरतीमध्ये जे नाही येणार त्यांना खायला लागतं. ते कोणावर नियम लावलाय? मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत. सिंघानिया फॅमिली. तो सिंघानिया फॅमिली एवढी काही तर तो जो माणूस आहे ज्याला आजी म्हणते तुला जेवायला नाही आज तो त्याच्या फॅक्टरीमध्ये मोठं कॅन्टीन वगैरे आहे पण आजीने सांगितलंय मंगल आरतीला नाही आलं तर जेवण नाही तुला. सो समटाइम्स इथे यश बिर्ला आहे त्यांचं घर आहे वाळकेश्वरला वर. त्यांच्या घरी पण राधाकृष्णांचं मंदिर आहे
आणि यू विल बी सरप्राईज, यश बिर्ला आणि अवंती बिर्ला बेसिकली पार्टी गोअर्स, पण त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी एकही थेंब कधी घेतला नाहीये आणि मांसाहार कधी केला नाही. सो दे आर लिटिल हिप, थोडे मॉडर्न आहेत, ते वेस्टर्न आहेत, बट व्हेरी क्लिअर. बिर्ला फॅमिली नेव्हर टेक्स वाईन आणि बिर्ला फॅमिली नेव्हर टेक्स मीट. व्हेरी क्लिअर. पण त्यांना बघून कधी कधी असं वाटतं खूप वेस्टर्न आहे असं. सो अशा या दोन परिवार, तर कसं आहे ते त्याचं एक जस्ट स्पष्टीकरण आहे. त्याच्यानंतर पुढे अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् एतद्धि दुर्लभतरम् लोके जन्म यदीदृशम्. भाषांतर अथवा दीर्घकाळ योगाभ्यास केल्यानंतर अपयशस्वी ठरलेला तो अत्यंत बुद्धिमान योगी व्यक्तीच्या कुळात जन्म घेतो आणि खरोखरच अशा प्रकारचा जन्म या लोकी अत्यंत दुर्लभ आहे. सो अयशस्वी योगी आहे. सुरुवातीला त्यांनी सांगितलं की कारण त्यांनी परमेश्वराची सेवा केली तर स्वर्गात त्याला विषय सुख, आणि नंतर श्रीमंत परिवारात जन्म किंवा सुसंस्कृत वैष्णव वारकरी परिवारात जन्म. कधी जर अल्प काळ त्यांनी साधना केली असेल आणि अल्प काळ साधना करून जर पथभ्रष्ट झाला असेल तर मग श्रीमंत परिवारात जन्म. आणि जर दीर्घकाळ जर साधना केली आणि अपयश आहे तर मग त्याला तशाच सुसंस्कृत परिवारामध्ये जन्म मिळतो. अशा प्रकारे श्रीकृष्णांनी अरेंजमेंट करून ठेवली आहे. जरी आपण विसरलो तरी पुढच्या जन्मामध्ये तिथून सुरुवात होतं. आमच्या मंदिरामध्ये कधी कधी लहान मुलं येतात, त्यांचे आई वडील भक्त आहेत, तर तो मुलगा जर लहान मंदिरात त्याला काहीच कळत नाही, पण तो राधा गोपीनाथ समोर जाऊन असं बघत असतो राधा गोपीनाथांकडे. एक दुसरा मुलगा आहे, तो येतो आणि प्रभुपादांच्या समोर त्या पायऱ्या आहेत, अशा प्रभुपाद उंच याच्यावर तिथे चढतो, प्रभुपादांच्या तिथे चरण चिन्ह आहेत, त्याला हात लावतो, असं लावतो, परत खाली उतरतो, परत प्रभुपादांकडे होतो, परत चढतो, परत. बेसिकली पास्ट लाईफ पूर्ण कधी कधी होत नाही. सो पण श्रीकृष्ण म्हणतायत त्याच्याने तुम्ही अपयशी नाही झाले, पॉज आला. सो इंग्लिशमध्ये एक फुल स्टॉप असतो, एक कॉमा असतो आणि एक सेमिकोलन असतो, राईट. सो वेअर टू यूज व्हॉट. फुल स्टॉप कधी वापरतो आपण वाक्य संपल्यावर. कॉमा कधी वापरतो कंटिन्यू. आणि सेमिकोलन कधी वापरतो थोडा ब्रेकिंग स्टेटमेंट आहे. सो बेसिकली डेथ इज नॉट ए फुल स्टॉप फॉर एनीबडी. फक्त जेव्हापर्यंत हे ज्ञान कोणी सांगत नाही गीतेतलं तेव्हापर्यंत आपल्याला वाटतं डेथ इज फुल स्टॉप. आणि वेन यू फील डेथ इज फुल स्टॉप यू फील फुल स्टॉप. सो देन यू फील आता पुढे काय. बट वेन यू अंडरस्टँड डेथ इज नॉट ए फुल स्टॉप, डेथ इज मोर लाईक ए कॉमा और ए सेमिकोलन. सेंटेन्स गोज ऑन. कधी कधी नाही एवढा मोठा पॅरेग्राफ असू शकतो सेमिकोलननी सेपरेटेड, राईट. सो देन यू बिकम होपफुल, देन यू अंडरस्टँड म्हणजे पुढे पण आहे. So just by the simple understanding कि present life does not end with death, it is a semicolon, it is a comma, you become hopeful. and Shri Krishna म्हणतात जे काही तुम्ही या जीवनात केलंय अजिबात ते नष्ट होणार नाही, that will continue. पण आपल्याला श्रीकृष्णाच्या स्मरण शक्तीची परीक्षा घ्यायची गरज नाहीये आपण याच आयुष्यात. सो विल स्टॉप हिअर आणि आपण पुढच्या वेळेस मग पुढे चर्चा करू.